अगोदर उद्घाटन करा. उद्घाटन करा. आता आपल्या शहरामध्ये बेघर लोक भरपूर येतात. आपण निवारा केंद्र नागरोली पुलाखाली आणि घनसोली सेक्टर 4 उभारलाय. त्याचा वापर सुरू झाला. तो पण म्हणजे आता रात्री शोधा म्हणजे कुठेतरी पुलाखाली झोपलेले त्या लोकांना किती शिफ्ट करा. ते पण पुढच्या सर आपण पुढच्या फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये समजा आज आहे 23 तारखेपर्यंत जर 23-24 तारीख मीटिंग झाली त्याच्या अगोदर हे करून टाका. ओपनिंगच करून टाका. म्हणजे लक्षामध्ये मुंबई शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता ऐरोलीमध्ये आपण नाट्यगृह बांधण्याचं ठरवलं. नाट्यगृहाचं काम सुरू आहे. आता बऱ्याचशा सूचना पण आम्ही केलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही 2 सूचना केल्या होत्या. एक तर समोरचा रोड आहे की रोड बीट वाढवून आपण डीपी मध्ये घेणे. ते लवकरात लवकर कधी पूर्ण होईल अंदाज? अजून 7 महिने लागतील. बाकी विधानसभेच्या ऐरोली येथील अग्निशमन केंद्राची इमारत जीर्ण झाल्याने त्या ठिकाणी नव्याने आली आहे. आता त्याचं उद्घाटन करण्यात आग लावून का आम्ही करून घेतले. त्याच्यामध्ये पाणी टाकी आपण बांधतोय. जायला पाहिजे होता. गेट पण केलं. पुढच्या मीटिंगच्या आतमध्ये अदरवाईज तुम्हाला जर त्याचे उद्घाटन रिअलिस्टिक करायचं असेल तर कुठेतरी म्हणजे एका कुठेतरी आग लावतो आम्ही थोडीशी. म्हणजे जीव वस्तू म्हणजे वित्तहानी होईल नाही जीवहानी अशा ठिकाणी म्हणजे तुमच्या प्रॅक्टिस पण होऊन जाईल. कोणाची नको सर, आधी सगळं पेटलेलं ही गोष्ट खरी आहे. आता कशा प्रकारे त्याला म्हणजे नियंत्रणात आणलं जाईल हीच खरं म्हणजे यक्ष प्रश्न आहे. आता गौलीदेव परिसर हा ऐरोली मतदारसंघातील नॅचरल निसर्ग पर्यटन केंद्र आहे. आता त्या ठिकाणी 5 कोटीचा निधी उपलब्ध झालेला आहे. पण तिथे अजून काम टेंडर काढलेलं, काम सुरुवात केली. 5 कोटी 38 लाखाचं काम आहे. वर्कआउट विषयी क्लासिक म्हणून काम मिळालेलं आहे. परवा त्याची मिटिंग घेतली. फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांना बोललो होतं. 0.6 हेक्टर जमीन जी द्यायची होती ते आपण त्यांना जागा देणार नाही. पर्याय 16 लाख रुपये आपण त्यांना भरायचे. तेही प्रोसेसमध्ये आहे आणि काम चालू केले. नाही, पुढच्या मिटिंगच्या अगोदर तिथे काम सुरू झालं. आता नवी मुंबई शहरात राज्यस्तर, देशस्तर आणि काही खेळाडू तर परदेशात जातात आपले. म्हणजे नवी मुंबई एवढं छोटं शहर असताना विविध खेळांमध्ये परदेशामध्ये म्हणजे भारताच्या टीम मध्ये जाणारे खेळाडू आहेत कबड्डी खो खो मध्ये. तर अशा स्तराच्या स्थितीमध्ये त्या लोकांना सगळे सराव करण्यासाठी तशा प्रकारची क्रीडांगणे सवलती उपलब्ध करून द्याव्या याकरता आपल्या क्रीडा अधिकाऱ्यांना तुम्ही सांगतो. ऐकला का? रबर ट्रॅक पाहिजे ना. कन्सोईला जो प्लॉट आहे धावपटूंसाठी. धावपटूंसाठी सिंथेटिक हे होतं ना जॉगिंग ट्रॅक, रनिंग ट्रॅक आहे. त्याचं आपण 2 ठिकाणी प्रोव्हिजन केले. फक्त जी रिक्वायर्ड हे लेंथ पाहिजे म्हणजे जवळजवळ कमीत कमी 3 किलोमीटर पाहिजे तर ती मिळत नाही. 1-2 ग्राउंडला आपण फायनल करून घेऊ.
तर बघा 3.5 कोटीची एस्टिमेट आहे. तर परिमंडळ 1 लाख आणि परिमंडळ 2 हे बघा, लाख. ज्या ज्या ठिकाणी काही गरज नसताना आपण फुटपाथ, आपण गटारे फिटारे MIDC एरियामध्ये काढले 30-40 कोटीची, तर या गरजेच्या गोष्टी आहेत. हे आहे ना त्याच्यातून नाव वाढणार आहे आपल्या शहराचं. करूया सर. ओके. आता जू गावामध्ये ज्येष्ठ नागरिकांना विरुंगला केंद्र बांधून द्यावे अशी मागणी केलेली आहे आणि मागच्या बैठकीत चर्चा झाली होती. तर आता त्या बाबतीमध्ये लवकर निर्णय घ्या. सर ते आपली चर्चा झाली सर. त्याच्यानंतर ते बेसिकली आपण इमारत बांधली होती पण आपली पॉलिसी नव्हती. मग आमच्या लोकांना मी ज्या काही प्रायव्हेट एफिशियंटली चालणाऱ्या काही संस्था आहेत विरंगुळ्यात आपले ज्येष्ठ नागरिकांचे त्या ठिकाणी व्हिजिट करायला लावतो. एकाल तुम्ही इथे बसा ना, सुधागरच्या बाजूला, हरकत नाही. आमच्या लोकांवर तुम्ही बसलात तरी बसा. हे बाळा ती खुर्ची घेत सोनार साहेब, हो सोनार साहेब, असू ते घेतील ना. आपल्या कॅमेरामॅन सुद्धा हुशार आहेत. ते व्हिजिट करून आता पॉलिसी करून ते पण हे करून घ्या एजन्सी नेमण्यासाठी. आता दिघागाव रेल्वे स्टेशन सुरू झालं. आता रस्ता क्रॉसिंग करताना लोकांची तारांबळ उडते आणि ऑलरेडी तिथे आमदार फंडामधून तिथे 1 कोटी मिळाले. 1 कोटी दिलेले आहेत. तर त्यामध्ये फक्त एकच विषय आलाय की आम्ही प्लॅनिंग केलंय. त्याच्यामध्ये रेल्वे स्टेशनच्या आतून आम्ही जागा मागतो, ती मिळत नाही. तर तुम्ही एकदा आम्हाला त्यांची मिटिंग आहे. कशाला ऐकून घ्या, रेल्वेच्याकडे गेल्यानंतर असे त्यांचे टप्पे ते साधारणपणे 6 महिने 8 महिने लागतील. तर समोर काय होतं की समोर फक्त 3 मीटरचा रोड आहे, त्याच्यावर बसत फिजिबल होत नाही. मागच्या वेळी आम्ही मागे घ्यायचं गेलं तर त्याचा काय फायदा होत नाही. कुठे आपण अलीकडल्या साईडला जर घेतलं तर लोक चालत जाणार तर क्रॉसिंग करणार किंवा मधला एरिया बंद करायला लागणार. बंद करायचं झालं तर पाठीमागून येणाऱ्या वाहनांना लेफ्ट राईट टर्न घेता येणार नाही. तर ते एकदा तुम्हाला दाखवतो मी ड्रॉइंग बनवलेलं. थोडी शिल्प आपल्या रेल्वे जागा घ्यावी लागेल. तर एकदा आपण तुम्ही वॉकथ्रू बनवा. ठीक बनवतो. वॉकथ्रू बनवा. कशाला करणे. सिद्धेश, त्या मीटिंगला संजू नाईक, संदीप नाईक, सागर नाईक सगळे आणि आपले सगळे तिकडचे गवते वगैरे असतील असे बंदोबस्त करा. आता तुम्ही जर का दररोज जर टीव्ही बघत असाल तर प्रदूषणाचा जो इष्टांक त्याचे केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी टीव्हीला सगळी माहिती दिली जाते. सातत्यानं 20 दिवस मी बघितलेलं आहे. नवी मुंबई ही 1 नंबरवर आहे. म्हणजे आपण इतक्या सगळ्या बाबतीमध्ये आपण चांगल्या अर्थाने 1 नंबरवर असताना वाईट अर्थाने आपण प्रदूषणाचा म्हणजे कधी 150, 160, कधी 205 पर्यंत गेलेला आहे. म्हणजे दिल्लीपेक्षा म्हणजे काही वेळेला आपण वरच्या श्रेणीमध्ये आहोत. तर त्याची कारण शोधली पाहिजेत. सर याच्यामध्ये हायकोर्टने मध्ये आदेश दिले होते. हायकोर्टच्या आदेशानंतर आपण कारवाई सुरू केली. नंतर हायकोर्टने एक एक्सपर्टची कमिटी नेमली. त्यामध्ये सुधीर श्रीवास्तव साहेब जे MPCP चे पूर्वी चेअरमन होते, आपले ऍडिशनल फायनान्स सेक्रेटरी होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली. त्यावेळेस त्याच्यामध्ये IIT प्रोफेसर वगैरे पण आहे. त्याच वेळेस आम्ही हा मुद्दा त्यांना प्रकर्षाने मांडलेला आहे. 2 गोष्टी आहेत. आमच्याकडे एकतर इनबिल्ट आमच्या महापालिका क्षेत्रात एक MIDC आहे, ती वर्षानुवर्ष आहे. परंतु आता जे एअरपोर्टचं काम चालू आहे आणि त्या ठिकाणी जे धूळ येते त्याचा परिणाम आमच्यावर होतोय आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपलं हे डोम. आणि श्रीवास्तव साहेबांनी मान्य केलं. त्याचं सुदैवाने कारण म्हणजे ते वनश्रीमध्ये राहतात. ते म्हणाले पूर्वी मला JNPT दिसायची, गेटवे दिसायचा, आता मला पण काही दिसत नाही. आणि आता सर त्याच्यानंतर माननीय पंतप्रधान महोदय यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने तिथल्या आपण सर्व क्वाऱ्या जिल्हाधिकारी रायगड यांनी बंद केल्या होत्या आणि त्या PM साहेबांचा जो रूट होता तिथे आपण कुंड्या ठेवल्या होत्या आणि त्या ठिकाणी एक्सटेन्सिव्ह डीप क्लिनिंग आपण ड्राईव्ह घेतला होता 4 दिवस मोठ्या प्रमाणावर. तर तो जो EQ आहे तो 50 वर आला होता. बरोबर, त्या दिवशी क्लिअर होतं 50 वर आला. आणि गेल्या आठवड्यात जेव्हा श्रीवास्तव साहेबांनी मिटिंग घेतली परवा गेल्या मंगळवारी, त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की नवी मुंबई महापालिकेने जे आम्ही सर एक 300 मीटर मध्ये आदल्या दिवशी धूळ किती जमा होते, दुसऱ्या दिवशी धूळ किती जमा होते याचं वजन करून त्यांना ते सबमिट केलं आणि त्यांनी ते मान्य केलं की
एअरपोर्ट आणि ह्या गोष्टीमुळे हे परिणाम होत आहे आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना करणार आहेत त्याची उद्या आमची मीटिंग लागली आहे. दिल्लीवरून ॲडिशनल सेक्रेटरी येणार आहेत आणि सर हायकोर्टकडे हा रिपोर्ट सबमिट होईल. आपण पूर्ण प्रयत्न करतोय आणि हायकोर्ट सर गाईडलाईन देणार आहे. प्राईम मिनिस्टरना दर 1 महिन्याने यायला निमंत्रण द्यायला काही पेपरला उलवेची बातमी आहे काही दिसत नाही. म्हणजे परत 2 दिवस सुरू झाल्यामुळे आजच्या पेपरला हे बघा, आपल्याकडे MIDC हा भाग आहेच. काही लोक स्वतःच्या आयुष्यात चांगले दिवस येण्याकरता इतके म्हणजे मायक्रो लेवलला जाऊन स्वतःचा इंटरेस्ट डेव्हलप करतात की दुसऱ्याच्या इंटरेस्टची त्यांना काय पडलेली नसते. म्हणजे एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन ह्याच्या मर्यादा ओलांडतात. आता आमच्या व्हाईट हाऊसच्या बाजूला एक सिलेंडर भरणारी कंपनी आहे. त्याचं लिटरली म्हणजे मी त्या मालकाला बोलवलं, म्हटलं तू बस इथे बघ बाबा, तू इथे बसून काम करू शकशील का? म्हणजे तो डायरेक्ट असे म्हणजे टिपरवर आणलेले सिलेंडर असं तो असं ठरवून टाकून द्यायचा जोरदार. म्हणजे एखाद दिवस असेल ना, आम्ही आमचा एक दिवस बसणं बंद करू आम्ही, तुला किती, पण ते दररोजचं आहे, ते कसं शक्य आहे? आणि कुठल्याही म्हणजे शांतताप्रिय माणसाला त्या गोष्टी नाही आवडणार. तर आपली MIDC एक. दुसरी गोष्ट अशी की आता मानपूरच्या परिसरात मुंबई महापालिकेचा जो घनकचरा टाकला जातो त्याला आगी लागतात. तो तिथला ती खाडी म्हणजे काय, म्हणजे असे म्हणजे प्रिव्हेन्शन करणारी ती काही भिंत नाहीये. तिथला सगळा धूर आपल्या ऐरोली बिरोलीला तिथला येतो. पण मुलुंड ऐकला का? दुर्गंधी तो भाग तो आहेच, परंतु धूर सुद्धा. आणि आता म्हणजे सेक्टर 15च्या लोकांचे CBD मला म्हणजे तक्रार आल्या, दुपारी साधारण 3-3:30ला तिथं ब्लास्ट होतात ना, त्याचे धक्के इथल्या इमारतींना लागतात. कुठल्या? सेक्टर 15च्या. आता इथपर्यंत आपल्या परत पोहोचतात का मला माहित नाही, परंतु त्या सनकोस्ट वगैरे ज्या बिल्डिंग आहेत म्हणजे लखानी, त्या ठिकाणी बसलं ना की दररोज म्हणजे दुपारी आणि संध्याकाळी 2 वेळा धक्के बसतात. आता एअरपोर्ट पण गरज आहे, पण किती कॉस्ट भरून हे सगळं सुख सोयी घ्याव्या असं मर्यादा आहे. तर येतो सर पुन्हा हा विषय आपल्या MIDC पण काही प्लांटचे धूळ निघते सांगितलं. मी फोटो काढलेत काही. नाही आम्ही नाल्यातले पण जे सोडत त्याचे फोटो काढून देत आपण MPCBला. नाही ते स्पेसिफिकली सांगितलं. मी गेल्या आठवड्यात जी मीटिंग झाली तेव्हा इश्यू रेज केला. त्यांनी आरोना MPCBच्या जाऊन सांगितलं की तिथे जे सर्व आयमिक्स प्लांट आहेत ते सर्व चेक करा. नाही बघा, आपण लिटरली नवी मुंबईची जनता सुजान आहे. सर ते दुसरं मी काय केलं की समीकरणाचे एस्टिमेशन जागा मागितली. त्याला 2-3 या मीटिंग मध्ये घेतील ते एक प्लॉट माल होता, पण तिकडे पॅकेट प्लॅन टाकला ना, तो एक विषय जो स्लम मधल्या वगैरे काही हे होतं ते बनवलं. चांगलं आहे. तर आपली प्रशासकीय यंत्रणा सुद्धा अन्य महापालिकेच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी काम करते. आपले कर्मचारी काम चांगले करतात, पण असं असताना सुद्धा आपल्याला दूषणं लागतात ना. आता ज्यावेळेला म्हणजे नवी मुंबईचा आता प्रश्न असा, हे टीव्हीला येत नसतं ना तर आपल्याला थोडं म्हणजे चला लेट गो केलं असतं, पण टीव्हीला येतं ते, आणि जे सुजान नागरिकाला ते अनबेरेबल वाटतं. लोक मला म्हणतात काय म्हणजे आपल्याकडे एवढं प्रदूषण वन्स आपण, मी 10 वर्ष पर्यावरण खात्याचा मंत्री होतो, मी त्याची सगळे म्हणजे मला त्या कालखंडात पर्यावरण मंत्री, कामगार मंत्री आणि पालकमंत्री 3 माझी जबाबदारी. एखादी कंपनी बंद करावी तर कामगार मंत्री म्हणून लगेच ते शिष्ट म्हणत येत, साहेब आमची कंपनी बंद करा. आणि ज्याला मी आमच्या बनकुड्या गावात त्या गॅलरीत बसायचो सकाळी अक्षरशः म्हणजे थंडीच्या दिवसात सगळं धुकं सगळं असं म्हणजे खाली धुकं घातलं, धुकं नाही तो धूर, लिटरली धूर. तर या बाबतीमध्ये सर हे गांभीर्याने लक्षात आलं का माझं म्हणणं गरज पडली तर पर्यावरण म्हणजे विभागाचे अधिकारी आणि आपण तुम्ही मीटिंग लावा तुमच्या स्तरावर, गरज पडली मग आम्ही सुद्धा येतो. बघा तुम्ही. आता एकूण अच्छे दिन आहे असं म्हणायला पाहिजे. आता आम्ही भारतीय जनता पक्षात म्हटल्यानंतर आम्हाला तो वी आर फोर्स टू से अच्छे दिन आहे, आम्ही बोलतो ना. परंतु एकूणच वाढती लोकसंख्या, वाढती बेकारी ही कोणी नाकारू शकत.
आणि त्या अनुषंगानं लोकांमध्ये चिंता, स्ट्रेस हे तुफान आहेत. आणि म्हणून डायबेटीज, ब्लड प्रेशर याचा प्रादुर्भाव लोकांना नक्कीच झालेला आहे, होतो नाही, झालेला आहे. सबब वाशीमध्ये एक डायलिसिस सेंटर सुरू करावं अशा प्रकारे माझा प्रस्ताव आहे. 50 बेडचा. त्याकरता काय म्हणजे लक्षात काय आपल्या स्तरावर म्हणजे आमदार निधी पण दिली त्याच्यामध्ये, ऐकला का? मी जाऊन तर डायलिसिस सेंटर खूप वेटिंग लिस्ट आहे. हेल्थ हे करणारच आहे. ऑलरेडी आपल्या वाशीला 10 मशीनचं डायलिसिस सेंटर आहे वाशी हॉस्पिटलला. वेटिंग आहे ना. थोडंफार पण आपण नेरुळला आणि ऐरोलीला तर आपण आउटसोर्स केलेलं 2 डायलिसिस सेंटर आहे, तिथे ऍडजस्ट होऊन जातं. वाढत असेल हे बघा, शहराच्या आता आपण आपलं राज्य हे प्रगतीचं राज्य आहे. म्हणजे मागचं सरकार काय हे सरकार काय, या दोन्हीमध्ये फरक नाहीये. FSI किती आहे? SRL मध्ये 10 FSI सँक्शन झाले. किती? SRA 2 10 FSI. 10 FSI येईल ना, त्याला 1 FSI ला आज वाशीमध्ये आज ती परिस्थिती आहे. 10 FSI त्याला माणसाच्या डोक्यावर ठेवून चालावं लागेल. अशा परिस्थितीमध्ये ह्या सोयी करायला लागतील आपल्याला. लगेच फोन करतात, वेटिंग लिस्ट आहे ना. वेटिंग लिस्ट आणि गोरगरिबाला ते म्हणजे प्रायव्हेट मध्ये नाही परवडत. हे वॉर फुटिंगवर सन्माननीय डॉक्टर जवादेजी ही बाप वॉर फुटिंगवर घ्या. डेडिकेटेड संजय देसाई तुमच्याकडून का त्यांना काही सहकार्य पाहिजे असेल ते देऊन टाका. ब्रास बँड करावं. कुठे पत्र आहे ते कराव्यामध्ये आले का ब्रास बँड वाले? हा, कुठे आहेत ते? तर त्या आता काय झालं, आता कधी आता ह्या बँडवाल्याचे काल तर सगळ्या बँडवाले सगळे बिझी होते. म्हणजे या प्रभू रामचंद्रांनी आगमन केल्यामुळे भारतातली इकॉनॉमिक स्पीडअप झाली असं माझं मत आहे. यू मे ऍग्री विथ मी. झेंडेवाल्यांनी, कपडेवाल्यांनी, पेढेवाल्यांनी, फुलवाल्यांनी, ऐकला का? तुफान म्हणजे बँडवाले म्हणजे मी साधारण म्हणजे काल 20 ठिकाणी गेलो असेल, साधारण त्याच्यातल्या 10 ठिकाणी बँडवाले हे किती 40-40, 50-50 ते बँडवालेच होते. म्हणजे गर्दीची दुसरी गरजच नाही, ते बँडवाल्याचीच गर्दी जास्त आहे. आधुनिक वेळेत नवीन सण ऍड झाला, देवदिवाळी. देवदिवाळी. अरे बँडवाले काय तुमचा प्रश्न? विनोद जरा बोल जरा. यार इकडे आत्म फटकन या. आपल्याकडे प्लॉट नंबर 12 सेक्टर 38. तुम्ही एकच कॉपी दिली होती, एक कॉपी मध्ये ऐकतो साहेबांना दिली मी. माझ्याकरता कॉपी कुठे आहे रेकॉर्डला? हा बोला. तर काय झालंय? एक आपला भूखंड राखीव आहे. याच्या पब्लिक युटिलिटीज त्याचे 74 स्क्वेअर मीटर. 74 स्क्वेअर मीटर छोटासा आहे म्हणजे. छोटा आहे. तरी या बाबतीमध्ये लगेच छोटाच आहे. ऐकतो साहेब, तुमच्यासाठी लगेच निर्णय घेतील. ओके, जा. परंपरा आहे आमची. कुठली? ब्रास बँड. नाही, ब्रास बँड आमच्या स्पर्धा होती. नवी मुंबईतले ब्रास बँड वाले संपूर्ण रायगड, ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांना डिमांड असते. त्यांना मी तर असं ऐकलं की त्यांच्या तारखेवरून लोक लग्नाच्या तारखा. खरंय 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 खरंय. वेळ दिली तर चला मंडळी, नमस्ते. म्हणजे ही प्रत्येक वाजवणारे आहेत, बुजिशन आहेत सगळे. ज्याला त्याला ऐकतो मोद्याला धन्यवाद द्यायला ड्रेसवर वाजत. नार्वेकर साहेब, सुरुवातीला कोविडच्या कालखंडात आम्ही 7 दिवसांनी यायचो. सुधाकर बरोबर आहे ना? त्याच्यानंतर आम्ही साधारणपणे 10 दिवसांनी यायला सुरुवात केली. नंतर आम्ही 15 दिवसावर आलो, नंतर 20 दिवसावर, 25 दिवसावर, आणि आता आपण 1 महिन्यानी दर भेटू. आणि कारकर्दी गरज पण नाही. जरा प्लीज जरा गडबड कमी तिकडे. 1 महिन्यानी येताना जे या महिन्यामध्ये आम्ही दिलेले विषय, त्या 1 महिन्याच्या आतमध्ये त्याला अंजाम देण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आता बरं झालंय,
आता ऐरोली काटे उन्नत मार्ग या बाबतीत काय संजय देसाई जी काय झालंय? तर त्याचं काय झालं की त्यांनी टेंडर काढलं एकच रॅम्पचं आणि रेल्वे लाईन म्हणून आत होतं. आम्ही त्यांना डीपीआर बनवून दिले, कन्सल्टन्सी फी आपण द्यायची आणि त्यांनी सगळे कॅपिटल कॉस्ट MMRD करायचं फायनल झालं, मिनिट्स झाल्या. आता काय केलं, नवीन तिथे मुखर्जी साहेब गेले, ते म्हणते की रेल्वेची परवानगी लवकर मिळणार, तुम्ही बाहेरूनच रॅम्प करा. त्या एजन्सीला सांगितलं दोन्ही रॅम्प त्या एकामध्ये बसवा. तर परवा आम्ही संजीव नाईक साहेबांनी आणि आम्ही त्यांची वेळ घेतलेली आहे. मुखर्जी साहेब आता बाहेर गेले होते, या आठवड्यात आम्ही दोघं जाऊन त्यांना भेटतो. बघा, नाहीतर एक काम करायचं सिद्धेश, माननीय मुखर्जी साहेबांना पत्र द्यायचं माझं, की जर का ह्यामध्ये जर इन टाइम जर त्या ऍट ए टाइम जर ऑपरेशन नाही झाल्या ना, तर तुमचा तिकडचा ब्रिज आम्ही चालू करू देणार नाही, याची नोंद घ्या. आणि त्याची कॉपी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देऊन टाका. काय बोला मी विदाउट फेल. आणि त्याची माहिती करताय म्हणजे आपल्या आयुक्त महोदयांना पण कॉपी द्या. शिक्षक भरतीचा आपण म्हणजे प्रस्ताव म्हणत तर काही 50 लोकांना शिक्षकांच्या परमनंटच्या जागा आल्या होत्या आणि राहिलेल्या उर्वरित लोकांना टाळलं होतं. त्या बाबतीत कळवून नुसतं थांबणार नाही, भेटून या ना सर, ऐकून घ्या. तुम्ही त्यांना सांगा, नाही तर रशाला का म्हणजे त्यांना तुम्ही आमच्याकडे या, आम्ही त्यांना त्यांच्यासाठी तुम्हाला घ्यावं. नाही नाही, प्रश्न असा आहे कशाला का भरती स्थगित झाली ना, ती थांबवली ना, ठीक आहे, मी लवकरात लवकर करून घ्या. आपलं मागे मीटिंग झाली, त्यांचा 12 डिसेंबरला प्रधान सचिव. आपले शान कोण सध्या? गोविंदराज म्हणजे प्रधान सचिव. आता ते प्रधान सचिव नगर विकास, परंतु त्यांना काय म्हणजे ऑलरेडी एक झालेले सगळीकडे ना. हो, मग तो निर्णय घ्यायला काय वेळ लागतो मला समजत नाही. जरा ते गोविंदराज त्यांना प्रधान सचिवांना फोन करायचे, मला आठवून दे. तो नक्की प्रस्ताव काय आहे ना, तू जरा नार्वेकर साहेबांकडून त्याची कॉपी घे. एज वाढवायचा पण त्यांच्याकडे आहे. पाठवलेला तो. आता हा प्रश्न ऑलरेडी तुम्ही म्हणजे आम्ही सांगितल्यानंतर रद्दच केला असेल. कम्युनिकेशन बेस्ड ट्रेंड कंट्रोल CBTC, म्हणजे आपले जे पैसे द्यायचं ठरलं होतं, म्हणजे आम्ही नाकारलं होतं महापालिकेने. ओके, त्याच्यानंतर आपल्याकडून प्रस्ताव गेला तो विखंडनासाठी. नाही, पण वस्तुस्थिती त्यांना मांडली की आम्ही देणार नाही. महापालिकेने मान्य केलं त्यांनी नाही. त्यांनी सांगितलं की हा कॅबिनेटचा निर्णय आहे, त्यामुळे तुमचं जी विनंती अमान्य करण्यात येईल. त्याने कळवलंय. हा, मग ते कोणाची हिंमत, ऐकून घ्या, कोणी जर परत फोर्स केला ना, तर त्या घटकाला माझा नंबर तुम्ही द्या ना. नाही, त्यांनी प्रोसेस केला ना. आता काय त्यांनी अमान्य केलं आपलं? नाही, अमान्य केलं ना. ऐकलंय का? त्यांनी मागतात आता कोण अधिकाऱ्याचं नाव सांगा. आपल्या महापालिकेकडून या प्रकल्पाचा आवश्यक मंत्रिमंडळाच्या कधी तारीख आहे? 26 जुलै घेण्यात आलेला असल्याने आपल्या विनंतीचा विचार करता येणार नाही. ठीक आहे, ही कॉपी तुम्ही मला दिली समजा. मी हा विषय हा होता, मुंबई नागरी टप्पा प्रकल्पात राज्य शासनाच्या खर्चात सहभाग देता येणार नसल्याबाबत. ही कॉपी घेऊ मला. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्रजी फडणवीस. अरे किती खुर्ची घे, खुर्ची घे. नाही बस. अरे महापौर इकडे या ना. आता सगळे महापौर राहणार, फार म्हणजे मान जो वाटत पालखीतच घालत तुम्हाला. ठीक आहे, बसा. तुम्ही जरी माझी झाले तरी आम्ही तुमचा मान सन्मान. ठीक आहे, पण अरे असं नाही, लक्ष मेसेज चुकीचा जातो ना, यांचं मूल्यांकन कमी झालं. तर हे पत्र तयार करायचं. तुम्हाला परत पाठपुरावा नाही होत तुमच्याकडे? पाठमध्ये नकोच ते. मग राहू दे. आता हे काय नाही, आता तो विखंडनाचा आता केला ना, विखंडन तो त्याला उत्तर दिलं. परत त्यांचं पत्र आलं 27 कोटी भरा म्हणून. कधी आलं पत्र? कधी जुलै ऑगस्ट नंतर पाठपुरावा नाही, ऑगस्टला विखंडनाचा आला त्यांचा. बरोबर, सॉरी, ऑक्टोबरला विखंडनाचा. पाठपुरावा नाही. पाठपुरावा जाते गपचूप कशाला काय. हे काय मी बोलतो, मी देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन टाक, तिघांना द्या.
पण लक्षात राखा म्हणजे चर्चा देवेंद्र फडणवीस करत या विषयावर. अरे खुर्ची घ्या, खुर्ची घ्या. कुठे या, इथे खुर्ची घ्या. या इकडे इकडे इकडे. अतिरिक्त हे अतिरिक्त त्यांच्यामध्ये म्हणजे महत्वाचा माणूस मग. दोन 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये नर्सरी ते 5वीपर्यंतचे शिक्षण इंग्रजीमधून करण्याचा प्रस्ताव. नर्सरीचं पहिला चालू करत नाही ऐकून घ्या. म्हणजे मी आता सगळे HOD आहेत माननीय आयुक्तांच्या बरोबर मी चर्चा करणार असं म्हणतो की आपल्या 120 बालवाड्या आहेत. माझ्या दृष्टिकोनातून त्या बालवाडीच्या शिक्षिका नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG पर्यंत त्या सगळ्या ऍडजस्ट करू शकतील. म्हणजे या 2 वर्षापर्यंत किंवा 3 वर्षापर्यंत नवीन भरती करता त्या ठिकाणी आर्थिक बोज पडणार नाही. तर कुठल्या कालखंडात कोण रिटायर्ड होतो त्याला किती भरती करायला लागेल आणि आताचा जो शिकवणारा आणि नंतरचा शिकवणारा याच्यामध्ये पगारामध्ये असलेली तफावत लक्षात घेता तो एकूण फिनल मध्ये त्या ठिकाणी किती मॅनपॉवर त्याला म्हणजे आपण शिकवण्याकरता टीचिंग अँड नॉन टीचिंग म्हणजे शिपाई, झाडूवाले वगैरे आणि मग इमारतीचा इन्फ्रास्ट्रक्चर याचा संपूर्ण आराखडा तुम्ही म्हणजे माननीय देसाईंजींच्या थोडीशी मदत घ्या आणि माननीय आयुक्त महोदयांना सादर करा. ऐकून घ्या. आता साधारण हे 2024 हे वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे. एप्रिलमध्ये लोकसभा, नोव्हेंबरमध्ये विधानसभा, विधान परिषद आणि विधान परिषद परत आचारसंहिता राहणार त्याची आणि त्याच्यानंतर मग डिसेंबर पर्यंत महापालिका. ऐकला का? म्हणजे 2024 वर्ष. तर माझं म्हणणं आपल्याला हे जून पासून सुरू करायचं. ट्रेनिंग तरी ते शिक्षकांचं नर्सरीच्या त्यांचं केलं होऊन जाईल. ते किती 200 शिक्षक असतील बरं ना? 200 शिक्षक असतील बस. त्यांना ट्रेनिंग चालू करा ना आणि ऍडमिशन फक्त अनाऊन्स करून टाका. हे बघा याच्यामध्ये मागच्या कालखंडामध्ये या खाजगी शाळांच्या मालकांनी माझी भेट घेतली आणि मला सांगितलं साहेब तुम्ही कशाला तुम्ही म्हणजे आमचा धंदा बंद करता. धंदा बंद करता म्हणजे नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून जर अशा प्रकारची सोयी म्हणजे आपण गणवेश देतो, पावसाळी बूट, हिवाळी बूट, संपूर्ण आपण प्रवास खर्च म्हणजे NMT मध्ये फ्री आणि आपण हजेरी लावली तर म्हणजे पैसे अशा प्रकारे म्हणजे ग्रामीण भागामध्ये होता ना तो हजर असणाऱ्या विद्यार्थ्यांना पैसे भत्ता मिळायचा. तर तो आपल्याकडे तशी काही गरज नाही. परंतु या सर्व गोष्टी केल्यामुळे खाजगी लोकांचं आणि आपल्या महापालिकेच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा दर्जा सुद्धा त्या स्तरावर मानांकित झालेला आहे आणि लोकांनी ऍडमायर केलेला आहे. तुझ्याच म्हणजे शाळेतले विद्यार्थी म्हणजे मधल्या काळात म्हणजे माझ्याकडे कुठेतरी आपण कार्यक्रम केला त्याला आले होते ना शिवाजी विद्यालयाचे. हा आता 2 पुरस्कार मिळाले केंद्रीय स्तरावर. ऐकला का? केंद्रीय स्तरावरचे पण पुरस्कार आहेत. शाळाराम 55 म्हणजे याचा अर्थ लक्षात आला का आपल्या महापालिकेचा दर्जा अन्य महापालिकेच्या तुलनेमध्ये अतिशय चांगला आहे असं लोक म्हणतात. हे आम्ही नाही म्हणत. लोकांनी म्हटलेलं कधी ऍप्रिशिएट केलं पाहिजे. तर त्या अनुषंगाने हे ज्याला होईल ना त्यावेळेला खाजगी लोकांचं जे काय ना डोनेशन वगैरे वगैरे हे सगळं 0 मध्ये लेवलमध्ये येतं. ऍक्च्युअल गरिबांना गोरगरिबांची पोरं म्हणजे अमेरिका, युरोपला जाण्याच्या त्यांचे मार्ग खुले होते आणि हे केलं ना. आता त्याच्यात काय आपल्याला भीती काय दाखवली होते? राज्य सरकारचं अनुदान थांबेल. अरे थांबू द्या ना. राज्य सरकारचं अनुदान म्हणजे शेकडो कोटीमध्ये थोडंच येते ते. काहीतरी म्हणजे 50-60 कोटी किती कोटी आहे
बस मग 60 कोटी नवी मुंबई महापालिकेच्या एका नगरसेवकाला त्याच्यावर मेहरबानी करण्याकरता सन्माननीय देसाईजींचं डिपार्टमेंट आणि सगळे कन्सर्न अथॉरिट्या ह्या म्हणजे 70-80 कोटी रुपयाचे म्हणजे टेंडर काढतात, ज्याची गरज खरी म्हणजे तो काम फॅक्च्युअली बघितलं ना तर तो 100 कोटीचा असेल तिथे 300 कोटीचे टेंडर काढण्याची भूमिका झाली होती. वाशीत कोपरीचा ब्रिजचा काय झालं होतं, हेच झालं होतं ना राहुलजी गटे. वाशी ते कोपरीचा ब्रिज, अरेंजा कॉर्नर टू कोपरी ब्रिज, ही झाडं तोडून ते 100 कोटीचं पण नव्हतं, 300 कोटीचं टेंडर निघालं होतं. म्हणजे नवी मुंबईत महापालिका धुवून न्यायचं काम चालू होतं. मोठी मोठी कामं म्हणून मशाला का महाभाषी कधी एखाद्या नगरसेवकाची मेहरबानी ठेवण्याकरता वरून फोन आला, अरे वरून फोन ते का स्वर्गातले देव आहेत का रे? एका शहराची वाट लावायची आणि वरूनच्या फोनची तुम्ही जर तेवढे जर धास्ती धरायची असेल तर त्या आम्ही नाही सहन करणार. शिक्षकांचा विरोध नाही नाही कसं शिक्षक अरे सोडून दे, तुम्ही चर्चा म्हणजे काही करायचं काम करतील ना तर निघून जातील, सोडून दे, तू चर्चा नको करू. शिक्षकांची चिंता अजित कसले शिक्षकांची इच्छा? हे बघा, राज्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं जनसामान्याच्या हिताकरता ताकदीनं निर्णय घ्यायला लागतो आणि ते घेतले तरच तुमची लोक किंमत करतात, नाही तुमची किंमत नाही को करणार. मानसिकता विचारून चालेल, सोडून दे ना. प्रत्येकाची मानसिकता विचारायला गेली ना चालू करायची नाही ते होणार नाही झाली तर मी येऊन धिंगाणा घालेन. मी कडूसकर मग सांगतो, ऐकला का, विनम्रपणे सांगतोय. बघा, अधिकाऱ्यांचा अपमान करणं, कोणाला धमकावणं किंवा कोणाचा म्हणजे कुठल्याही प्रकारची कोंडी करणं हे आमच्या बापदाद्यात आम्हाला शिकवलेलं नाही. काही लोक तहसीलदाराला डांबर फासतात, काय म्हणतात, काय कालोखी खुर्च्या आपटतात. वी आर अगेन्स्ट इट. विरोधकाच असलो तरी सुद्धा आम्हाला मंजूर नाही. रस्त्यावर टायर जाळणे ही सिस्टीम मोडीत काढण्याची काम आहे. ही काय सिस्टीम मजबूत करण्याची काम. प्रशासकीय यंत्रणा ही ती व्यक्ती निघून जाते, व्यक्तीला ते दिलेले अधिकार असतात, ते अधिकार त्या ठिकाणी आपण जर जनसामान्यांच्या नजरेमध्ये त्याची किंमत 0 केली तर जनसामान्य या लोकशाहीवर विश्वास ठेवणार. त्यातली बाबासाहेब, मी तर माझे काही दलित नेते आहेत ना, आरपीआय बीपी, त्यांना बाबासाहेब आंबेडकरांचा जर तुम्हाला जर सन्मान करायचा असेल ना तर तुमच्या पक्षाने कधीही उग्र भाषा नाही करायच्या. कुठल्या भाषा? टायर जाळण्याच्या, कानपटीत मारण्याच्या. बाबासाहेब आंबेडकरांनी ते दिलेल्या घटनेमध्ये या गोष्टी नाहीतच. याचा अर्थ संघर्ष करू नका असं म्हटले नाही. उपोषण करा, सत्याग्रह करा. तर बाबाशे का संजय देसाई हे मी वारंवार 40 कोटी 50 कोटीचे रस्ते बोलतो, हे आता तरी पुढे थांबवा. काय बोलतो मी? अजिबात सहन करणार नाही आम्ही. जिथे पाहिजे तिथे तुम्हाला 2 लाखाकरता त्या फाईल चर्चा, माननीय आयुक्तांच्या मोद्यांच्याकडून चर्चा, असं कसं झालं? वरिष्ठांचे फोन आले, मंत्रालयातून फोन आले. कोणते मंत्रालय? ते आमच्याच बरोबर काम केलेली लोक आहेत ती, आणि ती किती दिवस राहणार ते पण आम्हाला माहिती आहे. कोणाचा रोप किती दिवस चालणार आहे ते पण आम्हाला माहिती आहे. वी नो इट. आम्ही पलीकडे आहोत. 16 वर्षापासून समाज सेवेमध्ये आहोत. आम्ही कधी कोणाचा अपमान केला नाही, अजिबात नाही. ऑन द कॉन्ट्ररी, आम्ही विरोधकात असताना आम्ही सत्ताधारी सारखी आम्ही भूमिका घ्यायचो. कारण नाही, अधिकारी शेवटी आपल्या सिस्टीमचे ते प्रमुख आहेत. सिस्टीमच्या प्रमुखाचा अपमान हा आपल्या म्हणजे टोटल घटनेचा अपमान आहे असं मी समजतो. बरोबर? अरे अग्री विथ मी? बाळांनो जरा थांबा जरा. तर कडुसकरजी हा, पहिला तर नर्सरीची पहिली पायरीच करायला लागली. मला एकदा दाखवून द्या जरा. हे बघा, पारदर्शक कुठल्या आयुक्तांमध्ये मी काही अधिकाऱ्यांशी आपल्या बोलतो कधी कधी, म्हणजे शेवटी 99% अधिकारी चांगले जातात. माझं म्हणणं आहे की भ्रष्टाचाराच्या संज्ञा म्हणजे पैसे दिले, वस्तू दिली म्हणजे भ्रष्टाचार नाही. कुणाला धर्माच्या नावाने आपला माणूस वाटतो आणि मग तो नियमाच्या बाहेर जाऊन काम करतो. कोणाला जातीचं वाटतं, कोणाला भाषेचं वाटतं, कोण आपला सुपर बॉस असा वाचतो. अशा पद्धतीनं वागणं म्हणजे सिस्टीम तुम्हीच तोडून काढल्यासारखं आहे. आता काल परवाच एक उदाहरण आहे, मग तुला लक्षात आलं का? एका ठिकाणी अमुक तुमचा असेल तर तुम्ही त्याच्यात सहभागी व्हा. म्हणजे एखाद्या माणसाला नजरेसमोर ठेवून
ते टेंडर काढण्याची भूमिका घेतली होती. आता मी ते टेंडर कुठलं वगैरे काय मी त्याचं नाव घेत नाही. मी काल परवाच मी त्या सन्मान्य अधिकाऱ्याला सांगितलं की म्हणजे चालणार नाही, हे पचणार पण नाही. म्हणजे विशिष्ट माणसाला नजरेसमोर ठेवून तुम्ही जर का त्या ठिकाणी असे टेंडर काढणार असं अटी शर्त टाकणार, कुठल्या? त्या माणसाची उंची 7 फूट असली पाहिजे. अरे तुमची 7 फूट उंचीचा माणूस त्या उंचीचा आणि त्या कामाचा काय संबंध आहे? ही मॅटर इज कन्सर्न विथ इट, नो प्रॉब्लेम. पण काही संबंध नसताना कुठेतरी कोणीतरी सांगितलं याला काम देण्याची भूमिका घ्या म्हणून तुम्ही त्या ठिकाणी अशा अटी शर्ती टाकत असाल तर चुकीचं आहे. वंडर पास मधले शुल्क राईट्स वाढू नये तर आपण अजून नाही वाढलेले ना? तेच वाढवले साहेब. वाढवले. आता दोघा महापौरांनी मौनवृत्त धारण केलेलं आहे आणि या संदर्भात मला काही विचारूच नका. म्हणजे काहीच नाही, आपण जे बोलतो आपण ते करतो, काहीच नाही त्यामध्ये. काहीची सुधारणा नाही त्या ठिकाणी. तुस्तोबत तसंच आहे त्या ठिकाणी. लेजिरीवर बीओटी करतोय आणि 1 तारीख तुम्ही चर्चा करणार होता दादा. ते परवा मी बोललो डॉक्युमेंट्स फायनल केले. हे बघा जरा तुम्ही बोलले ते जरा शांत बसला. बाब अशी आहे की हा जनतेचा पैसा जनतेसाठी वापरला गेला पाहिजे. जनतेला लुटायचं आणि नको नको त्या न चालणाऱ्या योजना काढायच्या, त्याचा उपयोग काय नाही. प्रॅक्टिकली झिरो. तर यामध्ये आपण राईट जे केले त्याच्यामध्ये तुमच्याशी चर्चा झाली होती. 18% जीएसटीचा प्रादुर्भाव आहे. 18% जीएसटी लावलीच पाहिजे. अरे सन्मान्य देसाई ऐकून घ्या, ज्यांच्याकडे पैसा आहे ना ते मॅजिकला जातात. कुठे? तुमच्याकडे इथेच नाहीत. नाही ऐकून घ्या ना. इथे या ठिकाणी गोरगरिबाची पोरं येतात. गोरगरीब नको त्या ठिकाणी अनवॉन्टेड जो पैसा खर्च करताना त्याच्याऐवजी या गोरगरिबांना मदत आनंद देण्याकरता हे पैसे खर्च करा. तुम्हाला मी दाखवतो. रद्द करून टाका ते फी. जीएसटी फक्त जीएसटी सर आपण काय राऊंड फिगर केली. जीएसटी मध्ये किती 37 सुरू होता तर 3 रुपये राऊंड फिगरसाठी 50 केलेले आहे. काही ठिकाणी 46 होतात ते 25, 35, 37 होतात ते 35 केलेले आहेत. ओव्हरऑल उत्पन्न वाढले नाही सर. फक्त जीएसटी नाही सर. 35 रुपयाचं 50 रुपये केले देसायचं आहे. हो पण त्यावेळेस जीएसटी ऍड केली. 15 रुपये जीएसटी आली. पण कधी काही ठिकाणी 46 होतात ना, 25 रुपये 40 रुपये केले लहान मुलांसाठी. बाकी 6 ठिकाणी वाढवलेच नाही ना. काय एवढी काय गरज होती? ऐकून घ्या. जो भ्रष्टाचार चाललाय ना आपल्याकडे, आता आम्हाला तर मी सांगितलं तर मग कुठला ऑफिसरचे कुठल्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर पार्टनरशिप अंडरग्राऊंड नाही. ऐकून घ्या ना. आम्हाला त्यांच्या सगळे ट्रॅक रेकॉर्ड मांडावं लागतील आणि ते एक्सपोज करायची माझी इच्छा नाही. चालले ना आता थांबवा. मागे गेलं गंगेला मिळालं. याच्या पुढे आता अशा प्रकारचे तुम्ही राईट बीटच्या टिजबरच्या गोष्टी करता. किती दररोजचा उत्पन्न मला वाटतं त्याच्यात वाढलं? फक्त राऊंड फिगर करायला गेलं नाही कशाने बरं मग कमी करा ना. राऊंड फिगर करा 42 ते 40 करा ना. त्यामध्ये आता ज्या फीज आहेत आपण ओव्हरऑल समजा वर्षाचं उत्पन्न आहे 3.5 ते 4 कोटी. त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपला खर्च आहे जो 12-13 कोटी. अरे 1 मिनिट. शहरातल्या गोरगरिबांच्या मुलांना करमणूक एका कॅन्टीनचा धंदा 2-2.5 लाख होतो. एका कॅन्टीनचा तिथे एका कॅन्टीनचा धंदा 2-2.5 लाख. काय घेतलंय आपण त्याच्याकडून? नाही पहिला नाही करू द्या. माझी आज मागणी आहे ही पहिले रद्द करा. 12,000 लोक शनिवार रविवार येतात. त्यातली नवी मुंबईची 2,000 लोक असतात. अरे असू द्या ना. अरे असू द्या ना. नाहीतरी नवी मुंबई ही लुटण्यासाठीच आहे. जरा ऐकून घ्या ना. नवी मुंबई लुटण्यासाठी. नाहीतर हिंमत कशी झाली असती 1400 कोटी रुपये नवी मुंबई महापालिकेचे रेल्वेला देण्याची मागणी करण्याची आणि मागणारे बेशर माणसांनी ती सुचवायचं कसं? नाही तर मुंबईसाठी वेगळा रेट ठेवा. हा असं करा ना. नवीसाठी रेट स्वतंत्र ठेवा. एक महिन्यात तुम्हाला टेंडर दाखवतो. नाही अजिबात आम्ही मानायला तयार नाही. ते दर थांबतो. मी मानायला तयार नाही. ज्या वेळेला तुम्ही अनवॉन्टेड ज्याला पैशाची उधळण करता त्याला गोरगरिबांच्या पोरांसाठी दिलेले 2-4-5 कोटी रुपयाचा हिशोब करता तुम्ही. अर्निंग सोर्सेस आणखी काढा ना. प्रवरांसाठी 35 रुपये पहिला रेट होता. त्याच्यावर नवीन दर आपण ठरल्याप्रमाणे 42 रुपये 37 पैसे होत होता.
तेव्हा 18% जीएसटी लागते 7. अरे मागच्याला आम्ही तुम्ही वाढू नका बोललो तुम्हाला असताना तुम्ही वाढवता म्हणजे how you dare? पत्र सुद्धा दिलं आपल्याला. तुम्ही हिंमत कशी करता तुम्ही? नंतर नाही ऐकून घ्या ना. ट्रॉय त्यांची हो सन्माननीय देसाईजी, तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी खुळकुल आहे. इथले लोकप्रतिनिधी म्हणजे काय दाढीत दुकान काढलेले लोक आहेत का? सॉरी का एखादा कोणतरी नाभिक असेल तर म्हणजे बोलतोय असं होतं ना ते पुढे आपण काय म्हणजे तो शब्द वापरा. अलिबाग पूर्वी का आम्ही काय अलिबागहून आलोत का? म्हणजे आमच्या अलिबागचे सगळे आगरी लोक फार चिडायचे कुठे. नाही ऐकू घ्या ते पहिले
महापालिका त्यांचे का म्हणजे खाते का गोठलेत का? तुम्ही बनताचं बोलतो नाही करा हे चांगलं आहे. आधार कार्ड ठेवून दाखवून दाखवायचं. आपल्या नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या रहिवाशाकरता स्वतंत्र ऐकला का? आता आपले बसमध्ये नवी मुंबईच्याच लोकांकरता फ्री आहे ना? म्हणजे नवी मुंबईचं आकर्षण लोकांना असं राहिलं पाहिजे का नवी मुंबईत आपण राहून टॅक्स पेअर झाला की तो सन्मान मिळतो. त्या राईट्स पण बंद आहेत अजून त्याची करा ते चालू नाही. करून टाका. नवीन आहेत ना साहेब ते 7-8 महिने झाले. तुम्हाला सगळं माहिती इथे आपण आलोत ना, फाउंटन काय फाउंटन कमी संख्या लावलं. आपण इथे आलोत ना, हे गांभीर्यानं चर्चा करण्यासाठी रिझल्ट ओरिएंटेड मीटिंग असली पाहिजे. विनोदाकरता मीटिंग नाही. त्यांना डायव्हर्ट करायचं. ठीक आहे, त्यांच्या डायव्हर्ट त्यांना आपण मी काय बोलत नाही त्यांना. हे बघा, आता मागच्या कालखंडात 12वी धरणाची उंची वाढली आणि त्याच्यातलं आपल्याला पाणी मिळालं का नाही मिळालं का देव जाणे. परंतु वॉर फुटिंगवर आपण कुठल्या मंत्र्यांनी सत्र्यांनी निर्णय घेतला, कॅबिनेटने घेतला, तो निर्णय घेताना त्या कॅबिनेटचे सुद्धा डोकं शुद्धीवर नव्हतं असं माझं मत. तुम्ही जर का एका धरणाच्याच लोकांना लगेच तुम्ही इन्स्टंट तुम्ही परमनंट करा म्हणता, पण अन्य ज्या लोकांनी धरणाकरता जागा दिल्या त्यांचं काय? ते तर आपलं धरण नाहीये. मोरबे धरण तर आपलं आहे. मग मोरबे धरणाच्या लोकांना त्या ठिकाणी परमनंट करा असं मी पत्र दिलं होतं, आपण पाठवलं. त्याचबरोबर आपल्या महापालिकेमध्ये सिडको आणि MIDC प्रकल्पग्रस्त त्याची पण यादी पाठवली. ठीक आहे, पुढच्या महिन्यापर्यंत तुम्ही सांगा. तर मी सचिवालयात जातो, त्या म्हणजे खात्याच्या सचिवाच्या समोर सगळ्या लोकांना घेऊन तिथे काय म्हणजे करतो आम्ही जरा काय तुम्ही बस आले मोरबेवाले आले बरोबर ना. बरोबर, आता आपले कोण काय जरा ते शोधून काढायला. आपल्या नवी मुंबईतले महानगरपालिकेमध्ये काम करणारे ते त्या लोकांचे चेहरे पण बघितले नाही आणि आपण त्यांची वकिली करतो म्हणजे फीची. तुम्ही मोरबेवाले करे हो सर, या इकडे या इकडे. याच गोष्टी अवॉइड करण्याकरता मी सांगत होतो तुम्ही अवॉइड करू. आता विषय आयुक्त महोदयासमोर मी काढला. आयुक्त महोदयांनी राज्य सरकारच्या संबंधित अधिकाऱ्याकडे तो प्रस्ताव पाठवलेला. त्यावेळेला उदाहरण दिलेलं आहे की 12वी धरणामध्ये ज्यांच्या जागा गेल्या त्या लोकांना परमनंट करण्याचे आदेश आले. पहिल्या दिवसापासून ते परमनंट झाले. तसं म्हणजे मी मागणी केल्या तर तुम्ही उल्लेख केला असेल. 12वीचं जे होतं ते एका धरणासाठी कॅबिनेटने निर्णय घेतला होता की यांना परमनंट करावं. त्याच धर्तीवर करावं म्हणून मान्य नाईक साहेबांनी मागच्या वेळेस आपल्याला पत्र दिलं होतं आम्हाला आणि तुमच्यासाठी अशा प्रकारची कारवाई करावी अशी तिची आग्रही मागणी होती. त्या अनुषंगाने आम्ही तो प्रस्ताव राज्य शासनाकडे आम्ही पाठवलेला आहे जेणे ज्या पद्धतीने 12वी धरणाचं झाले तशी तुमची करावी अशी इथल्या सर्व प्रकल्पग्रस्तांची आणि लोकप्रतिनिधींची मागणी आहे. तर त्याबद्दल निर्णय घ्यावा म्हणून शासनाकडे ऑलरेडी पाठवलेला आहे. शासन स्तरावर त्याच्यावर निर्णय. आता आजची मीटिंग आहे 23 जानेवारी. 23 फेब्रुवारीपर्यंत दुसरी मीटिंग होईल. तोपर्यंत नार्वेकर साहेबांची मी फोनवर काय तोपर्यंत आलं ती चर्चा करेन आणि गरज पडेल तर माननीय जे सचिवांच्याकडे प्रकरण आहे त्यांच्याशी मी मत बोलेन. ओके, चला. इथे सिडको MIDC इथे पण घेतले. तर 12वी धरणातलं आपल्याला जे पाणी मिळणार होतं ते आम्ही ची मीटिंग झाली. तर पहिले जे CDMBRला आपल्याला 23-24 पाणी देत होते ते आता 29-30 5 MMT वाढवलेलं आहे. आता त्यांची परत ह्याची सूर्या डॅमचं परवा उद्घाटन झालं. ते मीरा भाईंदरला पाणी दिलं की आपल्याला तिकडे कोटा वाढून द्यायचं. त्यांचं 8 दिवसात मीटिंग लागेल होतं. मला वाटतं नेक्स्ट वीकमध्ये मीटिंग लागली ना तर त्यांना सांगितलं आमचा 80-100 ML तुमचा कोटा आमचा होता, आम्हाला 100 ML तुम्ही दिला पाहिजे आणि कमीत कमी तुम्ही आम्हाला आत्ता 80 द्या आणि ज्यावेळी तुमचं वरचं जे आता पाणी जे हाईट वाढल्यानंतर जे कोटा आहे 25 MLचा तो
प्लस पहिले 100 अशी 125ची मी त्यांना मागणी कायम केलेली आहे. सरांच्या ह्याचं डिओ लेटर एक पाठवलंय, मी माझ्या सहित एक पत्र पाठवलंय आणि आता उद्योग मंत्री आणि इरिगेशन मिनिस्टर यांच्याकडे DCM साहेबांकडे बहुतेक मीटिंग भेटण्यात येते. दादा 15 दिवस झालं पाण्याचा एवढा तुटवडा पडतोय कोपरखेण्यामध्ये, लोक अक्षरशः कंटाळून गेलेत आणि मग अधिकाऱ्यांवरती दबाव टाकले की मग खोदायला लावतात. ते रोड खोदायचं मध्ये मग टाइमपास करत बसायचं. पण पाणी अचानक 15 दिवसापासून काय एवढा फरक पडला? एक सोल्युशन आम्ही परवा काढले, जी सेक्टर 11ची वैशालताईच्या वार्डमध्ये जी पाण्याची टाकी आहे त्या ह्याच्यावर यांचा पूर्ण एरिया करतो. बोनकरे गावाचा पलीकडे सेक्टर 4, 2, 3 हा जो प्रॉब्लेम येतो ना तो एका तालुक्यापर्यंत कायमस्वरूपी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. काम रमेश शिंदे आणि मनोज पाटील काम जेव्हा चालू केलेलं आहे, ती पाण्याची एकदा टाकी चालू करून घेतली ना की कोपर करण्यामध्ये कधीच प्रॉब्लेम नाही. ती आपली बंद होती टाकी, आपण म्हणजे 20 वर्ष वापरत नव्हतो, आता त्याच्यात दुरुस्ती वगैरे करायला घेतलेली. आता हे राज्यकर्ते आहेत ना, राज्यकर्ते या लोकांना नियोजन हा शब्द, प्लॅनिंग हा शब्द किती लोकांना समजतो नाही याच्याविषयी मला शंका आहे. जर का तुम्हाला असलेल्या वस्तीला पाणी देण्याची तुम्हाला जमत नाही तर आणखी एक वाढीव FSI देऊन वस्त्या वाढवण्याचं कारण काय? मी ॲज ए IAS ऑफिसर तुम्हाला सांगतो हे लॉजिक चुकतं ना कुठेतरी. लोकांच्या मारामार म्हणजे मागच्या वेळेला तुम्ही चर्चा केली पाणी व्यवस्था, आता परत 15 दिवस परत पाणी तीच परिस्थिती आहे, तीच आहे. जरा बघा जरा तुम्ही जरा अजिबात पाणी नाही. विचारा तुम्ही, माहिती घ्या तुम्ही, आता इथं कॉल करा, माहिती घ्या तुम्ही काय परिस्थिती चालली. शंकर मोरे प्यायला लोकांना पाणी नाही तुमच्याकडे. नाही ऐकून घ्या तुम्ही, टेक इट सिरियसली. हे बघा माझं म्हणणं आहे की 2030 नंतर नवी मुंबईला पाण्याचं नियोजन अधिक साठी प्रस्तावित होतं. आज 20 मध्येच नवी मुंबईच्या पाण्याची मारामारी म्हणजे लोकांची सुरू झाली. कामोठे आणि कारगरला जास्त झालं, प्राधान्य त्याला जास्त आहे. चर्चा झाली की 8-15 दिवस 20 दिवस चांगलं पाणी तर परत ऐकच आहे. त्याचं काय झालं तर ते आता आपल्या हेटोनेचं पाणी द्यायला चालू करणार आहे. काय आता मीटर पासून चालू केले, पाईप बघा आम्ही मिटिंगला येतो त्याच वेळेला तुम्ही काय गोष्टी नाही आधी चालू सर. 2 मिटिंग झाली, मिटिंग झाली नागपूरला मिटिंग झाली आमची. नागपूरला पण तिथे सगळे आलो होतो आम्ही. तर सर म्हणजे आपण त्या सगळ्यांची चर्चा करू, सगळे होते त्यावर चर्चा झाली. त्यांनी काम चालू केलंय, वॉल बसवतात आता आणि आपल्याला ह्याच्यात पाणी देतात निरुळ एम्पियरला. आपला 50 ml त्यांच्यामध्ये कोटा आहे हेटोनीच्या ॲग्रीमेंट MOU प्रमाणे, तर ते पाणी चालू करून घेतो. सगळं सोडून बघा लोकांची आम्हाला कुठे हाऊस आहे तिथे येऊन तुमच्याशी वाद घालायला. इतक्या वर्षी घातलं का दिवाद नाही, मनोज पाटील घातलं का दिवाद. तर दुसरं काय झालं, परवा ह्याची एक मिटिंग झाली. MGPचं जे 228 ml प्लॅनचं काम चालू आहे आपल्या बाजूला, तर त्याचं पण आता या लोकांनी एकदम सिरियसली घेतलं. त्या कॉन्ट्रॅक्टरवर अगदी ब्लॅकलिस्टिंग करून हे आणलं होतं. त्याचा इश्यू MGPने एस्केलेशन याचा सॉर्ट आउट केला, तेही आता काम जोरात चालू झालं. दुसरं सर ते हेटवण्याचा जो 225 ml प्लॅन्ट आहे, तर त्याचंही काम चालू, त्याची पंपिंग मशीन आलेली आहे. तर एक माझं 8-9 महिन्यामध्ये सर दोन्ही ठिकाणी पाणी आलं ना तर आपला म्हणजे आपलाच नाही, कळंबोली, कामोटे, पंजाब हा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि आपलं पाणी जरा द्यायची गरज पण नसतं. ऐकतं साहेब, मागे भिरा प्रकल्पाच्या विषयी आपल्याशी बोलतो. भिरा प्रकल्पामध्ये आताच्या स्टेजला 2000 ml पाणी पंपिंग तिथून होऊ शकतं. राज्य सरकारला आपण आपल्या मार्फत विनंती करा की रिअलोकेशन ऑफ वॉटर, पाण्याचं पुनर्वाटप या सदराखाली आपल्या शहराला 500 ml पाणी मागा आणि त्यांना सांगा की भिराची तुम्ही करा. राज्य शासनाकडे हा फक्त दिसायला फक्त फपका आहे, राज्य शासनाकडे पैसा नाहीये. एसटीचे पैसे जातात दर महिन्याला बोंबाबोंब केल्याशिवाय. आपण ओएलटी होतात ना तिथे, बोंबाबोंब आहे ना दर महिन्याला एसटीच्या पगाराची. त्याचा अर्थ राज्य शासनाकडे जो दाखवला जातो ना तसं काय वातावरण नाहीये. फिनान्शियली स्टेट गव्हर्नमेंट इज इन प्रॉब्लेम अकॉर्डिंगली. असं ते धडाधड लोकांचे पैसे देऊन टाका. त्या आदिवासी विद्यार्थ्यांचे ते विद्यापीठांचे पैसे नाही देऊ शकले. ही निर्बसना करायला काय खुशी वाटते असा भाग नाही. परंतु भिरा प्रकल्प राज्य शासनाने करावा, नसेल तर नवी मुंबई महापालिकेला ती जबाबदारी द्या ना. ते लोन घेऊन 2000 ml आम्ही करतो, बाकी MIDCच्या भावाने आम्हाला म्हणजे पैसे वसूल करायचे, पैसे मिळण्याची जबाबदारी राज्य शासनाने घ्या. एखाद्या ग्रामपंचायत, कधी नगरपालिका, महापालिका
सगळ्यांना पाणी देऊ आणि आपल्या महापालिकेला पैसे मिळतील. त्यांनी हमी गेले पाणी कोण पण घेत आता पाण्याला सर पाण्याचं मोठं हे बघा, कधी कधी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजना येतात ना, या आपल्यासारख्या शहराला फायदेशीर पेक्षा नुकसानदायक जास्त असतात. तत्कालीन ज्याला म्हणजे IT त्याने BPOचं ज्याला ते हे सुरू झालं त्याला त्यांना 10 वर्ष म्हणजे टॅक्स माफ वगैरे 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 वगैरे. आता ती 10 वर्षाची मुदत संपलेली आहे. जर आढावा घ्या किती माफ म्हणजे किती कंपन्यांना तो दिला होता तो बेनिफिट, त्यांची मुदत संपली का, आणि त्याच्यानंतर. आणि तुम्ही जर MIDC मध्ये गेला तर MIDC मध्ये जो फाउंडेशन आहे ना त्याच्यात लेफ्ट राईट पूर्व पश्चिम सगळीकडे बांधकाम करून मोकळे झालेले. सर आता गेल्या आठवड्यातच आपलं इंजिनियर गेलं सब डिव्हिजन कोलाडला तुमच्या, तर त्यांचं आता वॉटर ऑडिट चालू आहे त्याच संबंधात. तर ते या महिन्याअखेरपर्यंत पूर्ण होईल, त्याच्यानंतर ते आपल्याला कळतील की पाणी शिल्लक आहे किती आहे वगैरे याबद्दल. ओके. नाही आता पाण्यात संपला ऐकला का. एकूणच नवी मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये MIDC मध्ये कन्सेशन दिलेले अशा दिलेल्या कंपन्या, एकदा काय झालं मानतो, अशोक चव्हाण उद्योग मंत्री होते आणि त्याने तो प्रस्ताव आणला. मी त्यांना सॉरी म्हटलं आमच्या बस झाला आता म्हणजे धीरूबाईच्या पोराला म्हणजे अशाला करतात तुम्ही ते IT आणलाय म्हणून त्यांना कशाला, ते तर दुनियाभरच्या लोकांना पैसे देतात, नको त्या ठिकाणी दान धर्म. मग या महापालिकेच्या तुम्ही रस्ते वापरता, महापालिकेचे फायर ब्रिगेड वापरता, तुम्ही त्यांना पैसे द्यायला नको. तर माझं म्हणणं आहे की कोण टॅक्स डिपार्टमेंट तर कोण आपलं आपले कॅफो आलेत का पण मी चेक करायचं नाही ऐकून घ्या. आता तर कशाला तरी सुद्धा म्हणजे केंद्र सरकारने किंवा उद्योग व्यापार यावा ही इच्छा असते, परंतु त्यांचा एक्सटेन्शन किती द्यावा त्याला मर्यादा आहेत ना. तर त्या शहराने काय करायचं, एक्सटेन्शन तुम्ही द्या, त्या शहराची जबाबदारी तुम्ही घ्या. इथे शहराला लुटण्याचं काम करता तुम्ही. ACZ पण होतं. ACZ पण होतं. हो रेसिडेन्शियल नाही बघा, राज्य सरकारनं स्टॅम्प ड्युटी मध्ये सवलत दिली, सेल टॅक्स मध्ये दिली वगैरे, काय तुम्ही द्या ना. प्रश्न असा आहे की त्या प्रमाणामध्ये पण तुम्ही एकदा दिल्यानंतर परत वाढवत जायचं. म्हणजे तिथून फोन आला कुठून, केंद्रावरून, अरे मिस्टर सो अँड सो जरा हे बढाव एक्सटेंड करू. ही जनतेची प्रॉपर्टी, तुमच्या बापाची नाही. तुम्ही जनतेला नजरअंदाज करून तुम्ही मनमानी निर्णय घेता, हे बरोबर नाही. आणि हे दिवस जास्तीत दिवस नाही, मनमानीचे दिवस जास्त नाहीत. हिशोब किताब द्यावा लागेल, जनता हिशोब किताब घेईल. तर या बाबतीमध्ये आपल्या टोटल MIDC मध्ये किती जणांना टॅक्स आणि कुठं मदत संपली. आणि आता आपलं MIDC खरं म्हणजे आपल्या ह्या सगळ्या MIDC मध्ये सगळं कमर्शियल आणि रेसिडेन्शियल सुरू झालेलं आहे. इंडस्ट्री हा भाग संपला. तर आता महापालिका घरच बांधणार असं तर महानगरपालिकेला ती जबाबदारी द्या. टोटल कुठली CC देण्यापासून या विषय पत्रावर करा जरा, म्हणजे रेकॉर्ड ठेवा, म्हणजे आम्ही पण पत्र देतो. मग प्रॉब्लेम तोच आहे ना. मी तुम्हाला सांगतो की आपल्या ठाणे बेलापूर बेल्ट मध्ये केमिकल इंजिनिअरिंग, डाईंग, प्रिंटिंग, प्रोसेसिंग या सगळ्या युनिट होते. सगळे 90% बंद होते. हे सगळे IT हब, डेटा सेंटर, त्याचबरोबर म्हणजे कमर्शियल, हॉटेल, मॉटेल सगळे हे सर्व्हिस इंडस्ट्री बने. तर त्या ठिकाणी म्हणजे पैसा नीट जर आपण बघितलं तर आपल्याला पैसा येऊ शकतो. तर टॅक्स लावताना कशा प्रकारे टॅक्स लावले त्याचा पण लेखाजोखा घ्या जरा. आपल्या APMCच्या आजूबाजूला असलेल्या बिल्डिंग मध्ये एक फाईल देईन तुम्हाला पाठवून मी. त्या बिल्डिंग मध्ये दर वर्षाला 2-1 कोटी रुपयाचं आपल्या महापालिकेचं नुकसान आहे एका बिल्डिंग मध्ये. मी तुम्हाला टोटल फाईल पाठवतो. नाही काय हे बघा, काही गोष्टी लपल्या जातात, काही लपवल्या जातात. माझ्या मनाशाला का गोरगरिबांना नका लुटू, श्रीमंतांना लुटा.
आता इथे श्रीमंत एन्जॉय करतात आणि गोरगरीब तुला लुटले जातात. आता मोदी साहेबांनी म्हणजे जीएसटी आणून चांगलं केलं, पण भिकाऱ्याने पाव घेतला नाही तरी त्याच्यावर म्हणजे पावावर जीएसटी आहे ना, म्हणजे भिकाऱ्याला पण जीएसटी लागला. काही गोष्टी त्याच्यातून सोडायला पाहिजे होती ना. असं साहेब काय बोलतो मी काय टर्नओव्हरच्या खाली सोडलं तू बघायला गेलो. आपल्या न्यायविधी विभागाची पुनर्रचना करा हा मागचा विषय होता. नाही ऐकून घ्या. त्या पॅनलवर असलेले वकील आहेत ना, त्या वकिलांची यादी आम्हाला द्या ना. हे वकील हे जे बेकायदेशीर काम करतात ना त्यांच्या पेरोलवर आहेत ते वकील, आणि इथे येऊन आपल्या वतीनं ते केस घेतात आणि ती केस कधी परस्यू करतच नाही. एखाद्याने बेकायदेशीर बांधकाम केलं तर ते तोडण्यावर एखाद्याने स्टे घेतला, तो स्टे वेकेट होतच नाही. या केसेस बघा तुम्ही. लक्षात बारकाईनं त्याकरता तुम्ही तुमच्या लेवलवर एक मासिक मिटिंग घेतली पाहिजे. कुठल्या वकिलाला काय जबाबदारी दिली त्याने काय नसेल, तो नालायक असेल त्याला पॅनलवरून काढला पाहिजे. आणि नको त्या गोष्टी करता फाईट करण्याकरता 2-3 कोटी खर्च केलाय. ते पण आता परवा फायझरचा पण आपण ते पुनर्रचना करतो. नाही कधीतरी कोणाच्या तरी इंटरेस्ट जपण्याकरता एखादा समाजसेवक कोर्टात जातो, त्याला तो बिचारा स्वतःच्या खिशातून पैसे टाकत असतो, आणि इथे त्या संबंधित कायदा मोडणाऱ्या करता आपल्या महापालिकेचे वकिलामार्फत पैसे जातात. आता ते सन्माननीय जस्टिस मारणे झाल्यात ना, ते आपले वकील होते ना. त्या मारणेंच्या कडे किती पैसे गेले जरा हिशोब काढा जरा. फॅक्ट. चिटर लुटर लोकांना प्रोटेक्ट करण्याकरता ते पैसे वापरले गेले. नवी मुंबई महापालिकेमध्ये मेजॉरिटी सज्जन आहेत म्हणजे रहिवासी, परंतु चिटर लुटर लोक सुद्धा नाहीत असं कोणी म्हणता येणार नाही. चिटर लोक आहेच ना. हे आनंद नाही म्हणतो का. तर न्यायविधीचं परत की आम्हाला स्ट्रक्चर द्या, स्ट्रक्चर द्या. ओके चर्चा नाही. आता हे उज्ज्वला झंझट आले का नाही. सगळी कामं झाली म्हणून ते आले नाहीत ना. सन्माननीय देसाई थँक्यू बोलत असतील. नवीन गवते त्यांची पण कामं बहुतेक झाली. त्यांचं फक्त ते एक रेल्वेच्या साईडचं आहे 4 कामं, तर रेल्वेवाले ते करू देत नाही. ओके ते ठीक आहे. नवीन जरा प्लीज जरा डॉक्टर सीबीडी कडनं सुरुवात काय तिकडचे लोक नाही इकडनं सुरुवात कर, सीबीडीवरून सुरुवात कर. अरे श्रमिक सेनेचे लोक आले. श्रमिक सेना बोला. रोड बनायला गेलो. जरा जरा माझं म्हणजे समाजसेवा करण्याला जेवढी जर तुम्हाला घाई असेल ना तर मग श्रमिक सेनेच्या नंतर बाहेर गेलेले पगार झाला. बहुउद्देशीय कर्मचारी जरा आपसात चर्चा करून डायव्हर्शन नका करू. सर्व कंक्रीट परिचारिका आणि सन्मानित
म्हणजे तसा नाही. मागे मी मागे आपल्याशी बोललो होतो, जरा नेत्रा जरा 5 मिनिटं जरा. मी असं बोललो होतो की मी माझ्या आयुष्यामध्ये जे काही शिकलो, जे काही अनुभव घेतले, आम्ही सक्सेसफुल माणूस आहे. समाजकारणात, राजकारणात, गरजे एवढा अर्थ करणार आम्ही थेऱ्यात मोस्ट प्रॅक्टिकल असलेल्या थेऱ्या वापरल्या. जसं मी मागे बोललो होतो की शिक्षण विभाग हा आपल्या महापालिकेचा सगळ्यात कणात इज अ बॅकबोन ऑफ द कॉर्पोरेशन. एज्युकेशन डिपार्टमेंट, हेल्थ डिपार्टमेंट, वॉटर डिपार्टमेंट, त्याच्यानंतर आपला घनकचरा, गार्डन, बाग बगीचे, नंतर हे सगळे म्हणजे सगळा तुमचा इथला डोलारा हा तर प्रशासनाचा भाग. पण या सर्व गोष्टी करताना त्याच्यातून काय लेखाजोखा निघतो. आता शिक्षण विभागातून फायदा, पैसे तर मिळणार नाही, आरोग्य विभागातून पैसे मिळणार नाही, घनकचऱ्यातून पैसे मिळणार, तिथून नाही मिळणार. लोकांतून टॅक्स घेतो आपण. पाणी पुरवठ्यामधून सुद्धा, पाणी पुरवठा सुद्धा एक अर्निंगचा सोर्स नाही. तर अशा परिस्थितीमध्ये ह्या सिस्टीम मजबूत करायला पाहिजे. तर आपल्या आरोग्य सेवा या ठिकाणी सुद्धा डॉक्टर जवादे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, त्याच्यानंतर असलेले हॉस्पिटल्स, आपल्या असलेल्या प्रायमरी हेल्थ सेंटर, त्याच्यामध्ये डॉक्टर, त्याच्यातल्या आया दाया, वॉर्ड बॉय, तिथला औषधाचा पुरवठा, तिथली स्वच्छता, या सगळ्या गोष्टीचा एकदा पूर्ण एका स्क्रीनवर सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे, एका स्क्रीनवर. आणि मग वर्षाला किती खर्च येतोय, आणि त्याचबरोबर वर्षाला काय म्हणजे मगाशी सन्मान्य देसाईची विषय की आपल्या नवी मुंबई महापालिकेतले रहिवासी किती आणि बाहेरचे किती, राज्य शासनाला किती कळवायचं किंवा ह्या आमच्या महापालिकेवर इतके बाहेरच्या लोकांना आणि कुठे अपघात घडला कुठे, आणि जर आपले पेशंट जर का नॉर्मल साठी जर बेडवर असते तर त्यांना तात्पुरते बाहेर काढायचं आपलं म्हणणं नाही. कारण माणुसकी म्हणून जखमी झालेल्या लोकांना बेडवर आणणं, त्यांना ऑक्सिजन लावणं हे कोणी समजू शकेल आणि ते योग्य आहे. परंतु नॉर्मल करता जर क्षणा काय मुंबऱ्याचा म्हणजे कौशाचा, डोंबिवलीचा आणि जर कोरण पनवेलचे जर पेशंट इथे येणार असतील तर हे ही जबाबदारी त्या म्हणजे नगरपालिका, महापालिकांची किंवा राज्य शासनाची. तर हा खर्च या शहराने कायम स्वरूपी किती खर्च करावा हे कधी राज्य शासनाला कळवलं पाहिजे. आपल्याला असं वाटत का कळवायला पाहिजे, त्याला अनुदान द्या आम्हाला, कोणी आरोग्य विभागाने अनुदान दिलं पाहिजे. कारण ते नवी मुंबईमध्ये राज्य सरकार एकही हॉस्पिटल नाही, राज्य सरकारच्या अख्ख्या तरी इकडे एकही हॉस्पिटल आहे का नाही. तर त्याचा लेखाजोखा म्हणजे सन्मान्य जवादेची तुम्ही रेकॉर्ड तयार करा माननीय आयुक्त महोदयांच्या माध्यमातून. दर महिन्याला, क्वार्टरली, 6 मंथ, इयरली हा राज्य शासनाला, आणि त्याच्यावर किती त्या पेशंटसाठी आपण औषधं वापरली, सेवा किती दिल्या, त्याचा सुद्धा खर्च तुम्ही अंदाजे खर्च दिला पाहिजे. ठीक आहे. आणि मग आपल्या नंतर राहिलेला पैसा आपल्या शहरातल्या लोकांकरता. आता त्या ठिकाणी म्हणजे काय कधी कधी औषधं नाही मिळत आपल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा, खरंच नाही मिळत. आपण म्हणतो ते तुम्ही MRI करावा दुसऱ्याकडे जा. वाय आपल्या हॉस्पिटलच्या लोकांनी MRI करा तर दुसऱ्याकडे जायचं खाजगी लोकांकडे, हे शोभत नाही आपल्याला. नाही सर, MRIचं आपण आता प्रोसेसमध्ये आहे सर, फाईल ते करतोय सर आपण. नाही प्रोसेसमध्ये नको, करा, करून घ्यायचं. ऐकला का? आता बाबाशी लक्षात आलं का की नवी मुंबईचं नाव फार मोठं गेलेलं आहे म्हणून नवी मुंबईला लुटायला सगळे म्हणजे बसलेत तिथे. शासनातले म्हणजे प्रशासकीय वर्ग सुद्धा बसलाय आणि शासनातले राज्यकर्ते सुद्धा बसले नवी मुंबईला लुटायला. हे मी बोलतो आणि आय एम नॉट वरीड ऑफ एनिथिंग. न पेक्षा 1400 कोटी ज्या आपल्या महापालिकेचा ऍक्च्युअल बजेट किती रुपये रेव्हेन्यू आपल्याला किती, बरोबर आहे ना? 2800 कोटीचं ज्या शहराचं बजेट अर्निंग आहे त्या शहरामधून 1400 कोटी रुपये तुम्ही रेव्हेन्यू द्यायला सांगता. लाज नाही वाटत? जो कोण नालायक राज्यकर्ता होता ना त्यांनी सांगितलं की नवी मुंबई महापालिकेकडून घ्या, त्याला लाज वाटली पाहिजे, कुठल्याही पक्षाचा असो. इतकी मोठी ठाणे महापालिका पडली, त्यांना नाही दिलं, कल्याण डोंबिवलीला नाही दिलं, उल्हासनगर खरं त्यांच्या नवी मुंबईला रेल्वे नव्हती तर नवी मुंबईला प्रॉब्लेम नव्हता. नवी मुंबई वॉज डुईंग स्मूथ. रेल्वे दुसऱ्यांसाठी वापरणे आणि आम्ही 1400 कोटी द्यायची.
बेशरम काय बोलतो मी, हा नवी मुंबईच्या जनतेचा छळ. इट्स अ टॉर्चर टू द नवी मुंबई पीपल. म्हणजे या गोष्टी ज्याला आठवतात ना त्याला मग मन ठरावं लागतं. तुम्ही सिनेमाला गेले का? गणेश गंगारा म्हातारे गणेश आले का? काय रे तुझं कोणाकडे? एकच काम आहे, त्यांना फुटपाथ नवीन करून बांधायचे. एकदा बजेट मध्ये घेतलं नाही, साहेबांकडलं आले 5-6 काम आहे. फाईल तयार आहे. हे बघा, प्रभाग क्रमांक 2 महिने झाले. मी वाचतो. पेट्रोल पंप चौकाचे कॉन्क्रिटीकरण घेतलं, सर्व रस्त्याचे डांबरीकरण, फुटपाथ स्टॅम्प कॉन्क्रीट करणे, फुटपाथ स्टॅम्प कॉन्क्रीट 58A 46A पाम बीच रोडवरील बालसेट चौकात अपघातग्रस्त पथ संकेताची दुरुस्ती करणे. सिग्नल ना तिथं नवीन सिग्नल करतो. तुम्ही अकोल्यामध्ये कधी येताना बघितलं एक सिग्नल लावला मी, ते आता सगळे सिग्नल आहेत. अच्छा, मुंबईत आहे. म्हणजे आपला पहिला अपघात केला होता मुंबईने, पण आता सगळे संपत ते आपण केलं. तो घेतला येते प्रोव्हिजन सगळे ते घेतले. डस्टबिन लोकांना नाही मिळत. आता बंदच केलं सगळं. डस्टबिन बंदच करून टाकले. स्वच्छता अभियान फक्त सोसायटी सुद्धा देत नाही, सोसायटीला पण नाही. हे ऑनगोईंग प्रॉब्लेम्स असतात. हे तुम्ही स्टक करून नाही जमणार. तुम्ही डस्टबिन तुम्ही आम्ही आता कॉन्ट्रॅक्ट सेट करतोय, कॉन्ट्रॅक्ट आम्ही टेंडर काढतोय, तोपर्यंत लोकांनी कचरा का रस्त्यावरून टाकायचा. काय डस्टबिनला टेंडर काढायला पण थोडाच वेळ लागतो आता. आणि येणारी एजन्सी ना त्याच्यात केलं ना फक्त थोडस टेक्निकल इश्यू आहे. 2 वर्षाच्या वरती झाली. 2 वर्ष स्वच्छ सर्वेक्षणला टेंडर ओपन करायसाठी 3-3 महिने जात असतात. टेंडर ओपन करण्यासाठी 3-3 महिने वेळ लागतो. तुम्ही वरून फोन आणा मग लगेच टेंडर ओपन होतं ना. आहे ना, माझे 2 टेंडर आहेत सर. अरे दादा वरून फोन आणा. वरून काय बोलतो, वरून फोन आला की देसाई लगेच झोपेत असतो तरी जागे. आता सिटी इंजिनियर म्हणजे आम्ही सगळ्याच इंजिनियर तुम्हाला समजतो. त्यांच्या सोसायटीत देत नाही दादा, ते त्यांच्या सोसायटीत देत नाही ते नवीन. भीमाशंकर मध्ये नाहीतच त्यांच्या डबेच नाहीत बोलतात. सर त्यांनी सोसायटीला शेवट द्यावे सर, बाकी परिवहन तिथंच असते म्हणून इथे कोण दिसत नाही. जावा 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 माझी एकदम नाही. आता बाब अशी आहे देसाई साहेब, तुम्ही म्हटलं काय लक्षात आलं का? अरे एखाद्या खेडेगावातली एखादी गृहिणी सुद्धा आगोटीला म्हणजे ज्याला पाऊस सुरू होण्याच्या अगोदर सगळी तयारी करते ती. म्हणजे नॉनव्हेज वाले असतील तर सुकलेले बोंबील, मांदेलं, नाही दलन सगळं टोटल मसाला वगैरेची सगळी तयारी करते. अरे पण ती जर कधी ग्रामीण न शिकलेली महिला इतकं नियोजन करते, मग आपल्याकडे सगळे म्हणजे मोठे आपण डिग्री होल्डर घेतले ते कसले कामाचे? मग कशा त्यांची बुद्धी कुठं तुम्ही लागलेली असते. ते वॉर्डला फोन केला ते सांगतात की तुम्ही स्वतः खरेदी करा असं सांगतात. तुम्हाला किती ते लोक सांगतात दाखवलं तुम्हाला. माझ्याकडे 100 पत्र आहेत त्या डब्यांची. राजाने तुम्ही बघा जरा राजा साहेब तुम्हालाही फोनवरती सांगितलेलं त्यावेळेला माझ्या 29 मध्ये परिस्थिती. हे बघा, या ठिकाणी तुमच्यासारख्या वरिष्ठ लोकांचा वेळ घेण्यासाठी आम्हाला हाऊस नाही. या जर समस्या नसतील तर कशाला हा विषय आलाच नसता. तुमचंच नाव सांगतात की राजा साहेबांचं की त्यांनी सांगितलेलं की तुम्ही डबे स्वतःचे तुम्ही खरेदी करा असं बोला. तुम्ही पत्र तरी काढा. मग तसं नाही सर, काय म्हणलंय आपलं जे डस्टबिन जे आहे ना ते सेपरेट आपण देत नाही. कलेक्शन ट्रान्सपोर्टेशन जे त्याच्यामध्येच होतं त्या टेंडरमध्ये आता आपण नवीन घेतले ते, त्याच्यामुळे आपल्याला सेपरेट खरेदी करता येत नाही, आपण घेतलेलं नाही. हे टेंडर फायनल झालं तर देता येईल. आणि काय आता जे काही जण जे फुटलेले आहेत ना त्या लोकांना खाली वॉर्डमध्ये सांगितलं गेलं असेल की जर सध्या नसेल तर तुमचं खरेदी करा म्हणून, तसं आपण काही कोणाला सांगितलं नाही. तुमच्या प्रशासकीय लोकांना राजकारण्याचं उदाहरण द्या. राजकारणी कसे
निवडणुका येण्याच्या वेळेला हल्दी कुंकू करतात काय दादा ते बंद झालं जरा थांब तुमच्या अष्टविनायकच्या यात्रा त्या साडी वाटप तो कोण तुमचा तो पैठणी हे समजा हे सगळे खेळ सुरू झाल्याने का समजा निवडणुका आल्या हा मतदार यादीकडे लक्ष असतं मग त्या राजकारणाची उदाहरणं द्या ना तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटच्या लोकांना किंवा ते राजकारणी कसे प्लॅनिंग करतात खोटी नावं पण टाकतात त्याबद्दल मी आपल्या एक वर्षाला सांगतात कसं काय 1 वर्षापासून सांगताय आपण ना फायनल करतात त्याचं कधी 1 वर्ष झालं ना सर आता प्रोसेस की मान्यता आहे 1 वर्षामध्ये पडले ना सर मग आचारसंहिता 1 वर्षापासून सांगतात त्यांचं 8 पर्यंत आचारसंहिता लागेल इलेक्शन गेलं प्रशासकीय मान्यता 1 वर्ष झालं सांगतात हे 25 मध्ये गेलं सर यांचं सगळं नाही सर होईल त्याच्यामध्ये पुढच्या मीटिंगच्या तुम्ही असालच सर त्याच्या आधी लोकांना डस्टबिन द्यायला गेलं पुढच्या आम्हाला meeting त्यामध्ये येण्यासाठी होईल. डस्बिन द्यायला गेलं पुढे प्रचारला गेलो ना 24 फेब्रुवारीला परत 23 ते 22 23 24 या आम्ही असणार त्या तोपर्यंत टेंडर लवकर तुम्ही लोक टेंडर खोलत नाही ऐकून घ्या तो बंद लिफाफ्यामध्ये राहतो टेंडर टेंडर करून म्हणजे लगेच म्हणजे प्रॉम्प्ट ऍक्शन घ्या अरे ते शुभांगीला बसू दे रे बाबा 45 दिवसाचा टेंडर आहे बस पाटील मॅडम तिकडे हे बघा शेवटी आपल्या नवी मुंबईत त्या वेळेला बाकी आयुक्तांच्या बरोबर तुम्ही स्वच्छता अधिकारी प्राईम मिनिस्टर कडे वगैरे ते पारितोषिक घ्यायला तुम्हाला नाही वाटत त्याला काय सर त्या ट्विट वरती पण आम्ही कमेंट करायला पाहिजे सर की आम्हाला डस्टबिन दिले नाही आणि स्वच्छतेचा अवॉर्ड घेतला नाही बरोबर पण असं पण अभिनंदन तर तुम्ही केलंच नाही सगळीकडे फोटो पाठवले सर अख्या हो वडील ज्याला मुलगा मार्कपीस घेऊन गेलो ना त्याला शाबासकी देत नाही याचा अर्थ काही बोलत नाही याचा अर्थ फादर इज हॅपी विथ परफॉर्मन्स ऑफ एक गृहीत धरल्या क्रिटिसाइज कधी होतं कॉमेंट्स कधी केले जाते ज्याला समाधान नाही होत तर माझं असं म्हणणं आहे लक्षात लागा की स्वच्छता अभियानचा हा महत्वाचा भाग आहे तर याचं गांभीर्य घेऊन लक्ष करून चला विशाल डोलस आलाय नेरूळ एकच विषय येते तुझ्या हे ऐकून साहेबांचं सिद्धेश जरा ही बहुतेक संजय देसाई साहेबांचं दादा मला 5 मिनिटं बोलायचं 5 मिनिटं एवढं बोलायला दादा तुम्ही गेल्या 2 तू बस तिथे बसून तर घे ना तू खुर्ची जायला खुर्ची पण थांबा दादा खुर्ची नाही भेटली तरी पण चालेल पण कामं झाली बोल 5 मिनिटं नको 2 मिनिटं बोल दादा तो डीपीएस ते सेक्टर 50चा जो विषय आहे देसाई साहेब तुम्हाला 1 वर्षापासून सांगतायत दादा तुम्हाला मी काहीतरी सांगतो माझ्याकडे प्लान आहे तिथे काहीतरी अडचण आहे पण ती अडचण अजून त्यांनी अजून लिखित दिली नाही काय अडचण आहे पण त्यांना आम्ही म्हणालो लोक किती मरायची वाट बघतात ते किती त्या सिग्नलला किती ऍक्सिडेंट झाले दादा आणि गेल्या वेळेस पण तुम्ही फोन केला सांगितलं दादा माझ्याकडे एक प्लान रेडी आहे काय प्लान रेडी आहे सांगा ना जाहीर करा ना उद्या सिडकोच्या लोकांच्या उद्या मीटिंग होती 12:30 ते कॅन्सल होऊन पुढच्या मंगळवार लागलेली आहे त्यामध्ये 2 हे आहेत की एक मेट्रो जी ती ह्याच्यापासून मानपूरपासून स्टार्ट होते ती आपल्या NRI पर्यंत आहे आणि NRIच्या पुढल्या साईडला बॅकनं आपल्या एअरपोर्टला नेणार आहे त्यातला आम्ही स्ट्रॉंगली ऑब्जेक्शन घेतलं की त्यांनी डिवायडरमधून केलं होतं तर त्यामुळे आम्हाला एकदम प्लॅनिंग करता येत होतं आता परवा मी तुमच्याशी बोलल्यानंतर परत मी गीता मॅडमकडे गेलो होतो त्यांनी सांगितलं की आम्ही पूर्ण नियोजन तुमच्याप्रमाणे चेंज करतो आणि क्रीक साईडनं आपण रेल्वे घेतो मँगलोर साईडनं आता मग त्यांना हा एक विषय होता
नंतर जे स्टेशन्स घ्यायचे आहेत मेट्रोमध्ये जे स्टेशन्स आहेत त्यांच्या प्लॅनिंगमध्ये फक्त वाशीच्या पाठीमागच्या साईडला होतं. तर त्याला आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही वाशी स्टेशनला तुम्ही जोडा. वाशी स्टेशनला जोडल्यानंतर आपले जे खारघर, बेलापूर, नेरूळची लोक जी येतील त्याला डायरेक्ट एअरपोर्टला त्याचा मेट्रोचा वापर करता येईल. तर त्यांनी ती कनेक्टिव्हिटी मान्य केली. दुसरं काय झालेलं आहे की ठाणे टू नवीन एअरपोर्ट एक लिंक फायनल केलेली आहे. तर त्याच्यामध्ये काही एरिया आहे तो कोस्टल च्या बाजूने घ्या मधून पत्नी पण येता येईल. पत्नीच्या रोडवरून पुढल्या साईडला राईटला जे आता आपण घनसोली काय ना त्याला ब्रिज जोडतात त्या ब्रिजवरून घ्या आणि पाठीमागून घनसोलीच्या आणि कोपरकरणे साईडनं जो STP आपला सेक्टर 14चा वगैरे आहे कोपरकरणे गावापासून अशी लिंक करायला सांगितली आहे. त्याच्यावरती मंगळवारी डिटेल्स त्यांनी जो प्लॅन आणि ऑब्जेक्शन घेतलं की आमच्या शहरामध्ये बाकीच्या शहराचं ट्रॅफिक नको. तर त्यांनी मान्य केलं. 2-3 अडचणी जो काढलेले आहेत ते मंगळवार दाखवून त्यामुळे हा आपला जो हे राहिलेला आहे. कारण त्यांनी काय केलं होतं NRIच्या समोरून आपल्या हेड ऑफिसच्या बाजूने घेतला होता. म्हणजे आपल्याला त्याचा जो अंडरपास एक टेक्निकल फिजिबल होत नाही. अंडरपास करायला जातो 3 मीटर पारबीस रोड वर उचलायला लागतो. पण आम्ही काय केलं की ह्याचं आपण ह्याला हे केलं होतं ना पिंपरी चिंचवड किंवा याला जे हे केलेलं प्लॅनिंग केलं अंडरपास घेतलेला आहे तसे 2 प्रोव्हिजन 11 बिल्डना मला दिलेले आहेत. टेंडरनं पण 2 दिलेले आहेत. हे एकदा हे झाल्यानंतर आपण करता येईल. फक्त सर एक 15 दिवस आपल्याला त्यांचं हे करावं. तुम्ही एक काम कराल का विशाल डोळसला तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये 15 मिनिटं वेळ द्या. ठीक आहे सर. आणि संपूर्ण काय अडचण आहे त्याला समजावून सांगा. ही इज फायटिंग फॉर पब्लिक. बरोबर ऐकला का. त्याचा इंडिव्हिज्युअल करायचा काय प्रॉब्लेम नाहीये. तर वेळ तुम्ही कधी द्यावं सांगा. विशाल जरा तू देसाई साहेबांचं त्याला भेटून तिकडे द्या समजून घ्या. ओके ना. शाळेत एक छोटा विषय होता. शाळा 2018ला सुरू झाली आपली CBSE शाळा. त्या शाळेला ग्राउंड नाहीये म्हणून आपण टर्फची फाईल 2 वर्षापूर्वी पुटअप केलेली आहे. त्याला तत्वता मंजुरी मिळालेली आहे. MCZMA कडे पाठवायला यांच्याकडे कन्सल्टंट नाहीये. माझ्या बाजूला द पाम सोसायटी आहे ती खाजगी आहे. तिची MCZMA ची परवानगी 2 महिन्यामध्ये येते. आणि आपली महानगरपालिका शासनाशी निगडीत आहे. शासनाने निर्मित केलेली आहे. मग आपल्याला 2-2 वर्ष का लागतात टर्फच्या फाईलच्या क्लिअरन्ससाठी. मागच्या वेळी शाळा जी बांधणी करणं असते त्यावेळी आम्ही हायकोर्टात गेलो. हायकोर्टानं काय केलं की बांधून टाकलं. तर MCZMA परवानगी जे रिस्ट्रिक्शन होते त्यावेळेला आणि हायकोर्टाने परवानगी दिली म्हणून आम्ही बांधून टाकलं. आता तिला 2-3 लोकांनी स्ट्रॉंगली ऑप्शन घेतलं होतं. आणि टर्फचं काय झालं की मी प्रस्ताव तयार केला की तत्वता मान्यता घेतली. या दरम्यान काय झालं 15 ग्राउंडवर ते सगळे मागणी व्हायला लागली. अशोक भाऊसाहेब पाटलांची मागणी झाली. ऐरोला 2-3 ठिकाणी काय वाईट तर आम्ही एज्युकेशन डिपार्टमेंट ऐकून घ्या. टर्फ जे लॉन आहे ना ती फुटबॉल आणि क्रिकेट खेळण्यासाठी मुलांना मोठं ग्राउंड असेल त्याची ती हाऊस भागवते. ऐकून घ्या. आणि त्यासाठी काय म्हणजे करोडो रुपये खर्च येत नाही. नाही काय झालं की आम्ही ह्याच्या डिपार्टमेंटला काय सांगितलं स्पोर्ट्स डिपार्टमेंटला जेवढी आपली 67 ग्राउंड आहे तुम्हाला काय काय ऍक्टिव्हिटी एकदा लीड द्या. सगळीकडे क्रिकेटमध्ये बाकी याला कोणी हेच नाही टाइम काढून नाही द्या मागे जरा प्लीज जरा टर्फ जी आहे ना ती सगळीकडे तुम्ही देऊन टाका. आमच्या नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब मध्ये काही लोकांना त्याचं वावडं होतं. त्याने सिडकोच्या अधिकाऱ्याने मॅनेज करून ते त्याच्यावर बंद बॅन आणला. मग ते खान ना ते फयाज खानला मी सांगितलं म्हणजे हे बघ इथला अध्यक्ष मी आहे आणि माझी इच्छा आहे ते टर्फ व्हावं म्हणून. नंतर ते सगळे नियम सगळे बदलले. बाब असे की ती गोरगरिबांच्या पोरांना मोठी मैदान तोपर्यंत ते इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला करायला काहीच प्रॉब्लेम. त्यांनी यादी दिली की त्याप्रमाणे अशोक पाटलाच्याकडे मागितले, शशिकांतच्याकडे मागितले. विशाल तुम्ही फक्त सांगा कलेक्टिव्ह कार्ड एकच काढणार का टेंडर? 20-20 लाख रुपये. 20 लाख तुम्ही सगळ्या एकच टेंडर काढणार. नाही पण काय झालं इंडिव्हिज्युअल टेंडर काढायचे. शाळेचे शिक्षक कोण म्हणतात साहेब तुम्ही हे केलं तर आमच्या मुलांनी बाकीच्या ऍक्टिव्हिटी कुठे करायच्या म्हणून प्रॉब्लेम आमचे हेडमास्टर. तिथला नगरसेवक बोलताना तिथल्या ऐकून त्या लोकांचे ते नगरसेवक त्याला मतं पाहिजेत ना. अशोक पाटलाला मतं पाहिजे तो बघून गेला. तुम्ही करा ना. एक ऐकून घ्या ना. एरवी 50-50 कोटीचे टेंडर काढले त्याला कोणाला विचारलं तुम्ही? नाही कोणाला विचारलं होते तुम्ही? त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं सर. आपलं आमच्या इंजिनिअरिंग डिपार्टमेंट रुबे पावणे MIDC मध्ये तुम्ही 40-50 कोटीची कामं काढली त्याला कोणाला विचारले तुम्ही? आम्हाला विचारलं ते तिथला आमदार मी आहे विचारलं आम्हाला.
जाऊ दे सर, ते बजेटमध्ये पहिल्यापासून आलेलं काम आहे. काय गोष्टी करू नका. परत त्या गोष्टी येतो तुम्हाला तुम्ही ते करून टाका. काय झालं, ते प्रायव्हेट शाळांनी पण ट्रक बांधले ना, त्यांचं नुकसान होतं तसं. बरोबर आहे. तसं ते वाटतं बघ. दादा एक शेवटचा आहे सोडून टाकतो. दादा नेरुळ, बेलापूर, वाशी, सानपाडा सगळीकडे फाउंटन आहेत. सगळीकडे चौक जे आहेत ना कॉन्क्रिटीकरण त्याचं झालंय. फक्त सिव्हिल्स विभागामध्ये तुम्ही जर गेला ना, फाउंटन नाही, कॉन्क्रिटीकरण नाही. मी अनेक वेळा प्रशासनाला उत्तर दिलं त्याबाबत, तुम्ही का नाही करत म्हणून. बघा तू एक काम करे, तुम्ही त्याला एक अर्धा तास देऊ. हे बघा नार्वेकर साहेब, या आपल्या नवी मुंबईमध्ये धारावीची धारावी झोपडीचा सुद्धा नाही सगळे आता 3 मजल्याच्या सगळ्या बिल्डिंग झाल्या पुढे धारावी. हा बस ना बस. प्रश्न असा आहे की काही ठिकाणी न्यूयॉर्क आहे आपल्या नवी मुंबईमध्ये, काही ठिकाणी टाइम्स स्क्वेअर आहे, काही ठिकाणी धारावीची झोपडीच्या पेक्षा बघतो ही फॅक्ट आहे. जो नगरसेवक किंवा कार्यकर्ता अधिकाऱ्याला जाऊन मस्त मॅनेजमेंट मी असं पैसे देतो असं मी म्हणणार नाही, परंतु कुठे वरून फोन हा पहिला काय बोलतो मी जे नवी मुंबईला वरून फोन करणाऱ्याची लायकी आम्हाला सगळ्यांच्या माहिती आहे. कोण किती लांबी रुंदीला मला एवढंच म्हणणं आहे सगळ्या गोरगरिबांसाठी 20-20 लाखात टेंडर काढ टाका. आठवा ही चर्चा नको करू. दादा ते मदतनीस आल्या त्या दिवशी आल्या होत्या 4 मदतनीस नाही का, त्यांना कामावर घेतलं नाही, बाहेरच्या नाही घेतलं. आणि जसं तुम्ही मगाशी म्हटले एका अधिकाऱ्याचा फोन आल्यानंतर काम करतात, तसं त्या विषयामध्ये पण एकाच राजकीय व्यक्तीचा फोन आला होता आणि त्यांच्या शिफारशीवरून त्यांना कामावर घेतलं होतं. ऐकून घ्या, या कालखंडात ज्याचा अन्य काही पक्षांचे आमदार दुसऱ्या आमदाराच्या तहसीलदार कोण असावा, तिथला BDO कोण असावा, तिथला विस्तार अधिकारी कोण असावा, तिथे म्हणजे काही लोकांना ठेका दिलेला आहे पुरा. मध्यंतरी आपण काढलं होतं ना दादा विधानसभेतून स्वयंसेवचा फोन आल्यावरती असं होतं, काही संबंध नाही. मग त्याची काय RTI ऍक्टिव्हिटीज वगैरे काय असतील जे हित संबंधित त्या अधिकाऱ्यांच्या कार्यकारी हवे त्याच्या विषयाचं म्हणणं खोटं नाही. बरोबर आहे की ज्या लोकांचे हक्क आहेत त्यांचे हक्क डावलून नको त्या फोन आला. अरे फोन आला म्हणून का तुझा बापाचा फोन आला का, आणि बापाचा असला म्हणून का नियमामध्ये असेल तर करा, नाही तर नका करू. आणि आमच्या लोकांनी चुकीच्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला कधी सांगितलं कसं नाही नियमात तू बसवा. कुठे ते हरिचंद्राला बोललो आम्ही बसायचं, तुम्हाला कधी बोलले घेते तुम्हाला आपल्याशी किती बोलले नियमात असेल तर करा. राजाले कधी सांगितलं का म्हणजे आमच्या बाहेरचा मित्राचा बाप आहे तुमच्या महापालिका म्हणून त्याला मध्ये पाठव सांगितलं कधी, सांगितलं कधी का नाही. मग बाब अशी कशाला का की अरे वरून फोन आला म्हणजे काय रे, तो वरून फोन तुम्हाला वाचवणार थोडा येतो, त्याची मुदत किती आहे. आणि खरोखर योग्य असेल तर त्या वरच्या फोनचा सन्मान करा तुम्ही, पण तो त्याच्यात अगोदर तडफडणारे लोक त्यांचा विचार करा. आता ते कुठे कुठे लोक आहेत बोलत आहे ना, बोलो ना बाहेर वाले बोलो. कडुसकरच्या म्हणजे परिवहनचा दिवस आहे. हेत्र शिर्के सर बोला. सर खूप दिवस झाले एकच बोलते सर, ते न्यू सेक्टर 50 मध्ये सर प्लॉट्स आता 14 प्लॉट्स आहेत सर रिकामे 14. आणि कुठलेही आता CRZचे जे नॉर्म्स आहेत किंवा MCZMAचे नॉर्म्स आहेत सर, ते डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी असेल लोकांसाठी तर त्याच्यासाठी त्यांना शिथिल करता येतं. हे प्रूव्ह झाले. बालाजी टेम्पल उल्वेसाठी पण शिथिल केलेले आहेत, इकडच्यासाठी पण सर बऱ्याच ठिकाणी शिथिल केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये बरेचसे चेंजेस पण करून आणतात, ट्विक करतात सर त्या नॉर्मला. तर आपण सर गार्डन आणि प्लेग्राऊंड पाहिजे आपल्याला, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र पाहिजे सर. त्याच्यासाठी मग कोणी फॉलोअप सिडको बरोबर का आपलं होत नाही सर, नुसतं पत्र लिहून सिडको बरोबर